परं धाम परं ब्रह्म परेशं परमीश्वरम् विघ्नहरं शान्तं गणेशं मंगलायनं मंगलमूर्ती मोरया। सकळ विद्यांचा दाता जो गजानन, जो साक्षात ओंकार रूप आहे, जो साक्षात तत्व आहे, सर्व ऋषीजन ज्याला ध्यातात, सर्व साधक ज्याच्या साक्षात्कारासाठी आतुर झालेले असतात, सर्व सिद्ध ज्याला अत्यानंदाने आपल्या चित्तामध्ये धारण करतात, प्रज्ञावंतांना आपल्या बुद्धीचा जो विषय वाटतो तो ओंकार स्वरूप गणेश, त्या गणेशाचं स्वरूप आपल्या शुची चित्तामध्ये धारण करण्यासाठी अत्यंत प्रेमानं आणि सश्रद्धांतःकरणानं या पावन मंदिरामध्ये उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त भगिनी आणि बांधव, मला थोडीशी काळजी होती आज. काळजी अशासाठी की काल आमच्या प्रतिष्ठानची मंडळी आम्हाला म्हणाली थोडं सोपं करून सांगता येणार नाही का. त्यामुळे काळजी मला अशी वाटत होती की आज संख्या रोडावतीये काय. असं आहे की हा विषयच असं आहे की आपल्याला थोडं उंच व्हायलाच पाहिजे. हा विषय दिसणारा नाहीये. नेत्रानं जे दिसतं ना ते चटकन आकलन होतं, कळायला सोपं असतं. अर्थात मृगजळासारखं काही वेळेला फसवही असतं. पण आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की हा विषय असा आहे की ज्ञानाचा आहे प्रामुख्याने. गणेशाच्या उपासनेमध्ये भक्ती ओतप्रोत भरलेली आहे, शंकाच नाही त्याच्याबद्दल. पण आपण हेही ध्यानामध्ये घ्या की ज्ञानाचा स्तर हा उपासनेच्या वर आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान अशी त्रयी सांगितली गीतेने. वेदांनीही तीच आपल्याला दाखवून दिलेली आहे. वेदत्रयीमध्ये सुद्धा कर्म, उपासना आणि ज्ञानच आहे. त्यातलं सर्वात श्रेष्ठ कोणतं तर ऋषीजन असं म्हणतात की ज्ञानकांड हे श्रेष्ठ आहे. कर्माला आणि ज्ञानाला जोडायला उपासना उपयोगी पडते. कर्मातून उपासनेकडे जाता येतं, पण उपासनेकडून अंतिम आपल्याला टप्पा कोणता गाठायचा असेल तर तो आत्मज्ञानाचा टप्पा आहे. आत्मज्ञान हे नेहमीच अवघड आहे. व्यवहारामध्ये आपण माहिती आणि ज्ञान याची नेहमी गल्लत करतो, पण आपण हे ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे. आत्मज्ञानाचा प्रवास हा कठीणच असतो आणि जे कठीण आहे ते करण्यामध्येच मानवी पुरुषार्थ आहे ना. सोपं असतं काही समजावून घ्यावंसं नसतंच, किंवा समजावून घ्यावंसं आपल्याला वाटलं नसतं, किंवा समजावून घेण्या इतकं कठीण नसतं, तर माणसाच्या पराक्रमाला, आत्मज्ञानाला काय अर्थ राहील. म्हणून जे कठीण आहे, जे अवघड आहे ते पचवणं, ते आपल्या देहामध्ये कुठेतरी रुजवणं, मुरवणं, आत्मज्ञानाने ते धारण करणं, आपल्या बुद्धीनं, धृतीनं, बोधानं धारण करणं, याच्यामध्ये मानवी पुरुषार्थ आहे. कारण आत्मसाक्षात्कार, आत्मप्रचिती हा अंतिम आपला पुरुषार्थ आहे. मोक्षाप्रत आपल्याला जायचे, अर्थ आणि कामापुरतं संतुष्ट राहायचं नाहीये. धर्म आणि मोक्ष हे दोन प्रधान पुरुषार्थ आहेत आणि ते दोन्ही समजायला अवघड आहे. अर्थ आणि काम अत्यंत सोपे आहेत. काम तर फारच सोपं आहे, कारण तो पंचेंद्रियावरच आधारलेला आहे. त्यात समजावून घेण्यासारखं विशेष काही नाहीच आहे. पण आपल्या इच्छा, वासना या कुठेतरी उन्नत करायच्या आणि त्याचं रसामध्ये रूपांतर करायचं, हे भगवान श्रीकृष्णाने आम्हाला शिकवलेलं आहे. काम न ठेवता त्याचा जर शृंगार झाला तर तो रस आहे. रसो वैसहा असं तैत्तिरीय उपनिषदांनी म्हटलेलं आहे. म्हणून कुठेतरी आत्मोन्नत व्हायचं आणि हा विषय समजावून घ्यायचा.
थोडं मोठं झाल्याशिवाय, थोडं उंच झाल्याशिवाय असे विषय कळतच नाही. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणालेले होते ना की कॉन्सन्ट्रेशन इज द ओनली मेथड ऑफ एक्वायरिंग नॉलेज. ज्ञान प्राप्तीचं एकमेव साधन म्हणजे तुमच्या मनाची, चित्ताची 100% एकाग्रता. जितकी टक्के तुमची एकाग्रता होईल तितके टक्के तुम्हाला विषय कळेल, असा त्याचा अर्थ आहे. 10%च एकाग्रता झाली तर मग विषय असाच जाणार ना. फारच उंच वाटायला लागतं. जितकं आपलं मन आणि चित्त एकाग्र होईल तितका हा विषय कळणं सोपं आहे. फक्त आपल्याला चित्त एकाग्र करायची कला साधली पाहिजे आणि त्याच्यासाठी उपासना आवश्यक आहे. उपासना टाकायची असं मुळीच नाहीये. किंबहुना पुढे उपासनेचा खंड याच्यामध्ये आलेलाच आहे अथर्व शीर्षामध्ये. आणि त्याच्यामुळे उपासना टाकायची असं नाही, उलटा अनुशासन दृढावं, आपली शिस्त आपल्या शरीरामध्ये बाणावी आणि उपासना एकदा दृढ झाली की ज्ञानाची कास धरून आत्मोन्नत व्हावं आणि त्या ओंकार स्वरूपाचं दर्शन घ्यावं. हेच सगळे ऋषीजन आम्हाला सांगतात. मग हा प्रयत्न आपल्याला कसा केला पाहिजे? त्या ओंकाराचं, गणेशाचं रूप उलगडून केला पाहिजे. आणि म्हणून त्याचं रूप काय आहे, स्वरूप काय आहे ते पाहायचा आपण काही प्रयत्न केला का? त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं, तोच तत्व आहे, तोच आत्मा आहे, तोच ब्रह्म आहे, तोच कर्ता आहे, तोच धर्ता आहे, तोच हर्ता आहे. म्हणजे काय, सगळं काही तोच आहे. आपल्याला एखादा विषय सगळा नसतो का? सगळा हा विषय आपलाच आहे असं आपल्याला वाटतं. विशेषतः दूरदर्शन वाटतं पहा, प्रत्येकाला वाटतं. पण इथे विषय आहे तो परमार्थातला आहे. म्हणून इहलोक जाणा या कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधा या कारणे सद्गुरू पाहिजे, असं समर्थांचं वचन आहे. फार सुंदर आहे. त्याचा अर्थही मोठा मार्मिक आहे. म्हणून केवळ शास्त्र प्रचिती आपल्याला पुरते असं नाही, त्याला गुरु प्रचिती ही लागते. आणि जिथे शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती याचा संगम होतो तिथे मग हळूहळू आत्मप्रचिती जागृत व्हायला लागते. ती व्हावी असा आपला नित्य, सात्विक, निरंतर, अखंड आणि श्रद्धायुक्त प्रयत्न पाहिजे. तर मग आपल्याला कुठेतरी उन्नत होता येईल आणि ओंकाराचं स्वरूप थोडंसं समजावून घेत आहे. इथे एक मुद्दा असा महत्वाचा आहे की त्वम साक्षात आत्मासी नित्यम, साक्षात तू आत्माच आहेस असं गणक ऋषी त्या गणेशाला म्हणतायत, त्या ओंकाराला म्हणतायत. हा जो आत्मा आहे ना, त्याचे दोन प्रकार आपण काल पाहिले. एक प्रत्यगात्मा आणि दुसरा परमात्मा. प्रत्यगात्मा हा जीवात्मा आहे आणि द्वैती अगदी आग्रहाने त्याचा पुरस्कार करतात. इतके पहा सगळे कसे द्वैती आहेत आणि द्वैती असल्यामुळे हे सगळे प्रत्यगात्मे आपल्याला कसे दिसतात असं पहा, असं म्हणतात द्वैत. कारण त्याने स्वतंत्र अस्वतंत्र अशी दोन तत्व सांगितलेली आहेत. आणि ती का सांगितली आपण काल पाहिलं, कारण त्यांना अद्वैत मान्य नाही. परंतु हा जो प्रत्येकात्मा आहे म्हणजे जीवात्मा, प्रत्येकाचा आत्मा, हा शेवटी कुणाला जाऊन मिसळणार आहे? ज्याला अंतिम पुरुषार्थ साधला तो जीवात्मा परमात्म्यामध्येच मिसळून जाणार आहे. प्रत्येक आत्मा हा शेवटी परमात्म्यालाच मिसळणार आहे, तिथे अद्वैतच प्रस्थापित होणार आहे. आणि म्हणून हा जो आत्मा आहे हा अद्वैताकडे झेपावणारा आत्मा आहे. आपल्याकडे आत्म्याचं खूप कौतुक केलेलं आहे. सर्व उपनिषदांनी आत्म्याचा गौरव केलेला आहे. अथर्व वेदाचं महावाक्य तर अयमात्मा ब्रह्म म्हटलेलं आहे. अरे हा जो आत्मा आहे ना हाच ब्रह्म आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आपला गोंधळ कुठे होतो? ऋषीजन आम्हाला असं सांगतात की हा जो देह आपल्या नेत्रांना आरशामध्ये पाहिल्यानंतर दिसतो, ज्ञाते त्याला असं म्हणतात की ती छाया आहे, ते सत्य नव्हे. काय गंमत आहे पहा. डोळ्यानं जे रूप आपल्याला प्रत्यक्ष दिसते ते खरं नाही असं ऋषीजन म्हणतात. जे ज्ञानवंत आहेत ते म्हणतात की ती छाया आहे. म्हणून देहाला काय म्हणायचं? देहाला म्हणतात छायात्मा. लक्षात येते का पहा? देहाला म्हणायचं छायात्मा. आणि त्या छायात्मा मध्ये जो दडलेला आहे तो सत्य आत्मा आहे. त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक साधकांनी, उपासकांनी केला पाहिजे. मग हा छायात्मा टाकला पाहिजे. आणि तो जर टाकायचा असेल तर त्याला अनेक गोष्टींचे अंकुश लावले पाहिजे.
कोणकोणते आहेत? तप आहे, सत्याचरण आहे, सम्यक ज्ञान आहे आणि ब्रह्मचर्य आहे. या 4 कसोट्या ऋषीजनांनी सांगितलेल्या आहेत. हे ज्याला जमलं त्याला ओंकाराचं दर्शन झालं. काय काय आहे? सत्य आहे, तप आहे, सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे, इंटिग्रल नॉलेज. मराठीत सांगतो म्हणजे कळेल, चटकन काही वेळेला लक्षात येत. सम्यक ज्ञान झाल्याशिवाय आपल्याला ओंकार स्वरूप उलगडणार नाही. त्या आत्म्याचं वर्णन केले असं आपण भाव असा ध्यानामध्ये घ्या. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला कठोपनिषदामध्ये यमानं नचिकेताला उपदेश केलाय त्याच्यामध्ये तो म्हणतो की तू हे जाणून घे, आत्मानं रथिनं विद्धी. शरीर काय आहे? शरीरम रथमेव तू. तुझा सारथी कोण? तो वेगळा आहे, पण तू कोण आहेस हे पहिल्यांदा जाणून घे. आत्मानं रथिनं विद्धी. 4 गोष्टी आवश्यक असतात रथ धावायला. एक सारथी, पुढे घोडे, त्या घोड्यानं बांधलेलं लगाम आणि दिशा दाखवण्यासाठी त्याच्यावर नियंत्रण करणारा रथी किंवा महारथी. हे 4 गोष्टी असल्याशिवाय रथ सिद्ध होत नाही. मग रथी कोण आहे याच्यामधला? रथ जर नीट हाकायचा असेल तर तो रथी म्हणजे आत्मानं रथिनं विद्धी असं म्हटलेलं आहे. आत्मा हाच रथ कोण आहे? तर रथी आहे. छायात्मा नव्हे, देह हा आत्मा नव्हे. या देहामध्ये दडलेला जो कधी मरत नाही, जो तोडला जात नाही, तलवारीचे घाव ज्याच्यावर पडू शकत नाही, जो जाळला जाऊ शकत नाही, वायू ज्याला उडवू शकत नाही, कोणीही त्याला सुकवू शकत नाही, कोणी त्याला भिजवू शकत नाही, जो आपली वस्त्र मनुष्य जसं फेकून देतो नवीन अंगावर धारण करतो तसा आत्मा वेगवेगळी शरीर धारण करत असतो. तो आत्मा म्हणजे तो रथी नाही, म्हणजे रथी आहे, महारथी आहे. आत्मानं रथिनं विद्धी. पुढे काय सांगितलं? शरीरम रथमेव तू. आपलं जे शरीर आहे ना हा रथ आहे. आता याच्याही पुढे जाऊन सारथी कोण आहे? बुद्धिम तू सारथीम विद्धी. आपली जी बुद्धी आहे ना ही सारथी आहे. सारथी आणि रथी याच्यामध्ये फरक आहे. बुद्धी ही आपली आणि लगाम कोण आहेत? तर मन प्रग्रहमेवच. आपलं मन म्हणजे लगाम आहे. आता हे रूपक किती अप्रतिम सांगितलेलं आहे यमानी. पहा, नचिकेताला म्हणे हे रूपक ऐकल्यानंतर आत्मसाक्षात्कार झालाच, कारण हे रूपक इतकं सुंदर आहे. पहा, आपला देह हा रथ आहे, मग त्याला मनाने लगाम लावले. सगळे काय आपल्या देहामध्ये जितक्या वासना उदंड असतील, चित्ताच्या प्रवृत्ती असतील, त्या सगळ्या असू देत, काम क्रोधादी षड्रिपू असत, ते सगळे घोडे आहेत असं समजा. त्याला लगाम कोणाचा आहे? तर मनाचा आहे. आता हा जो मनाचा लगाम आहे, या मनाच्या लगामाने काय करायचं असतं? त्या घोड्यानं दिशा द्यायची असते. ही दिशा जर नेटकी दिली गेली नाही तर घोटाळा होत. ती नेटकी दिशा मिळावी म्हणून त्या मनाला अंकुश कोणाचा आहे? त्या सारथ्याचा आहे. कारण लगाम कोणाच्या हातामध्ये असतात? तर ते सारथ्याच्या हातामध्ये. ही सारथी कोण आहे? सारथी म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी हीच सारथी. कारण जर बुद्धीचा अंकुश मनाला लागला नाही, घोडे वाटेल तिकडे उधळणारच, कारण लगामाचं नियंत्रणच गेलं ना. पहा कसं सुंदर रूपक आहे. म्हणून मनाला नेहमी अंकुश कोणाचा पाहिजे? तर बुद्धीचा पाहिजे. पण आमची बुद्धी कशी असते? ती अनंत शाखेकडे धावणारी बुद्धी असते, व्यवसायात्मिका बुद्धी नसते. गीतेत भगवंतांनी सांगितले ना, पण तशी बुद्धी आपली नसते आणि त्याच्यामुळे घोटाळे होतात. आपली बुद्धी ही अनंत शाखांकडे धावणारी असते, एका दिशेला एका लक्ष्यावर केंद्रित होऊन जाणारी नसते. आणि त्याच्यामुळे असं होतं की एकदा घोडे इकडे धावतात, एकदा तिकडे धावतात, एकदा राजमार्गाने, एकदा आडमार्गाने, केव्हा तरी म्हणे कड्याच्या टोकावरी जाऊन उभे राहतात. बुद्धीनं लगाम ओढला नाही, कपाळ मोक्ष होतो अनेकांचा. आणि अनेकांना आयुष्यामध्ये ते प्रत्ययालाही येतं. म्हणून हा जो लगाम आहे मनरूपी, याला मागे बुद्धीचा अंकुश पाहिजे, तो सारथी आहे. पण गंमत अशी आहे पहा, की हा जो सारथी आहे त्यांनी रथ कुणीकडे न्यायचा हे त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं ठरवायचं नाहीये. सारथी पुढे बसलेला आहे, पण त्याचा मालक मागे आहे, तो आत्मा आहे.
तो आत्मा त्याला सांगत असतो, अरे कुणीकडे जायचं, आत्मोन्नतीच्या मार्गाने चल, सत्वाच्या मार्गाने चल, तमसाच्या मार्गाने जाऊ नकोस. हे सांगणारा तो मागे बसलेला आहे. तैल रथामध्ये मालक मागे असतो आणि सारथी पुढे असतो, मोटारीमध्ये. हो, मग तो मागे बसलेला सांगत असतो कोणत्या रस्त्याने न्यायचं. मग त्याच्या इच्छेला जर आलं की मोठ्या रस्त्याने जाव, तर सांगतो या मोठ्या रस्त्याने गे, बोळातून मला जायला आवडत नाही. मग त्या सारथ्याला ते ऐकावं लागतं, राजमार्गाने न्यावं लागतं. नको बुवा, या टिळक रस्त्यावरच्या बोळातून कशाला नेतोस, चांगलं लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरून जाऊया ना, मोठाच्या मोठा रस्ता आहे. मालक सांगतो आणि मग न्यावं लागतं सारथ्याला तसं. त्याचा अर्थच असा आहे की तुमचा आत्मा हा सारथी नाही तर रथी आहे, हे ध्यानात घ्या. तो रथी म्हणजे मालक आहे, त्यांनी मार्ग दाखवायचा आहे. बुद्धी आणि मन हे त्याच्या अंकित असले पाहिजे. हे ज्याला कळलं ना त्याला ओंकार दर्शन फार लांब नाही. हे कळतं पण वळतच असं नाही. कळणं आणि वळणं याच्यामध्ये अंतर आहे. इंग्रजी भाषेमध्ये, आंग्ल भाषेमध्ये जशी म्हण आहे ना, देर इज ऑलवेज ए गॅप बिटवीन कप अँड लिप. चहाचा कप तर आहे बा, पण तो उचलून आपल्या ओठाला लागे तोपर्यंत लागेल की नाही काही सांगता येत नाही. रूपक आहे, त्याचा वेगळा अर्थ आहे. म्हणजे एखादी गोष्ट हाताशी आलेली आहे पण प्रारब्धाने ती तुम्हाला प्राप्त होईलच असं मात्र नाही. समोर अलंकार दिसतील, मिळतीलच असं नाही. समोर अलौकिक वस्तू असेल, मिळेलच असं नाही. आणि म्हणून आपण नेहमी हे ध्यानामध्ये घ्यायला पाहिजे की आत्मा जर जागृत झाला आणि आत्मा निखळ निरंजन शाश्वत अज शाश्वत पुरातन आहे हे आपल्याला कळलं तर तो आपोआपच अंकुश लावतो ना. तो बुद्धीला म्हणतो मनाचा लगाम आहे ओढ, मनाला अजिबात इकडे तिकडे जाऊ देऊ नकोस. मग श्वेताश्वतर उपनिषदांनी हेच सांगितलं ना आम्हाला, नान्य पंथ विद्यते अयनाय, दुसरा मार्गच नाही म्हणाले. काय सांगितलं, याच मार्गाने जर मृत्यूवर मात करायची असेल तर आत्म्याचं यथार्थ ज्ञान व्हायलाच पाहिजे, दुसरा मार्ग नाही. आम्हाला कधी वाटतं का की मृत्यूचं यथार्थ ज्ञान व्हावं? मृत्यू येतो म्हणजे काय होतं, काय परिवर्तन होतं? देह तर असतो तिथेच, पण हा मेला असं लोक मग का म्हणतात? म्हणजे देह तर जात नाही, मग जो जातो तो कोणीतरी वेगळा आहे हे लक्षात यायला पाहिजे की नाही आपल्या. देह तिथेच पडलाय माणसाचा आणि माणसं रडत असतात, आपतेष्ट नातेवाईक घरची माणसं, आणि म्हणतात हा गेला. अरे देह आहे, जसा होता तसा आहे, आणि तरी माणसं रडतात. याचा अर्थ जाणारा कोणीतरी वेगळा असतो की नाही? छायात्मा तिथे पडलेला आहे, आत्मा निघून गेलाय. म्हणून यमानी नचिकेताला सांगितलं, त्याला मोठा सुंदर अर्थ आहे. तमेव विदित्वाति म्हटलेलं आहे ना श्वेताश्वतर उपनिषदानी, तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्य पंथ विद्यते अयनाय. अरे त्या मृत्यूचं रहस्य जाणून घ्या आणि आत्म्याचा बोध झाल्यानंतर मृत्यूचं रहस्य उलगडेल. मग मृत्यूची भीती राहत नाही, कारण ज्याला नामरूप आहे ते केव्हा तरी जाणार हे उघड आहे. अगदी किती तुम्ही अट्टहास केला तरी, वाटेल तेवढे प्रयोग केलेत तरी तुमचा देह पडणार म्हणजे पडणार. म्हणून जे स्वसंवेद्य आहे, जे स्वयंप्रकाशित आहे, जे स्वयंभू आहे ते नाम आणि रूपाच्या अतीत आहे. ज्याला नाम आहे आणि रूप आहे ते केव्हा ना केव्हा तरी पडणार. आपल्यापैकी प्रत्येकाला नाव आहे आणि रूप आहे, आपण केव्हा तरी पडणार हे गृहीत धरा. कोणीही अमर नाही. फार तर अजर नसेल, एखादा अल्पायुष्य असेल, जरा त्यांनी पाहिलेली नाही, पण मृत्यू अटळ आहे, कुणालाही तो सुटलेला नाहीये. आणि म्हणून नचिकेत म्हणाला मला दुसरं काही नको, वाटेल ते तू यमा मला देऊ करशील, मला मान्य नाही. मला एकच सांग, मृत्यूचं रहस्य उलगडून दाखव. तू देत असलेल्या सहस्त्र अप्सरा नको मला, मला त्रिभुवनाचं राज्य नको, त्रिभुवनाची संपत्ती नको, काही नको. मग देणार असशील तर एकच दे, मला उपदेश कर, मृत्यूचं रहस्य उलगडून सांग. तीच ब्रह्मविद्या, तीच आत्मविद्या. त्याच्यामुळेच आत्मा कोण याचं ज्ञान होतं आणि मग ओंकाराचं दर्शन, गणेशाचं दर्शन होतं. किती सुंदर विचार आहे पहा.
नाम आहे, रूप आहे, ते पडणार हे गृहीतच धरायचं असतं आयुष्यामध्ये. मनुष्य ते गृहीत धरत नाही आणि म्हणून फार मोठ्या दुःखाला सामोरं जातो. जाऊ नका. हे सर्व ऋषीमुनींचं सांगणं आहे. अगदी भले जीवेत शरदशतम पश्येम शरदशतम, सगळं ठीक आहे. 100 वर्ष जगलात, त्याच्या पुढे काय? मग वाटतं बाबा देह थकला, आता केव्हा तरी एकदा पडला तर बरं होईल. पूर्वी ते म्हणत असत 100, 140, 150 वर्ष जगत असत माणसं. आता 40 आली की म्हणतात पुरे, कशी वशी 50, उरलेली बोनस म्हणतात. पूर्वीचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा. कारण त्यावेळेला ज्ञानाची निखळ उपासना केली जात असते. आणि म्हणून शरीर ज्या वेळेला पडलं त्यावेळेला तुमच्या देहरूपी आयुष्यरूपी सगळ्या यज्ञाचं ते अवभृत स्नान आहे. अवभृत स्नान ही आनंदाची पर्वणी आहे. पण माणसं उलट करतात, रडतात. उलटा असावं ना. मनुष्य येताना रडत येतो, रडतो, बाकीचे हसतात म्हणतात ना. उलट खरं तर व्हायला पाहिजे. जायच्या वेळेला तरी व्हायला पाहिजे. आनंद वाटला पाहिजे. तृप्त आहे मी, कृतार्थोहम, धन्योहम, धन्योहम. असं होत नाही माणसं. कुठेतरी बोच राहिलेली असते. हे राहिलं, ते राहिलं, अनंत गोष्टी राहील. आत्म्याच्या ठाई याचं कोणताही बंध नाही, हे समजावून घ्या. म्हणून आत्म्याला आत्यंतिक महत्व आहे. आत्म्याला महत्व काय आहे त्याचं कारण हे, कारण कोणताही नामरूपाला जो बंध आहे तो आत्म्याला नाही. म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने एवढा आत्म्याचं सुंदर रूप उलगडून दाखवले ना. भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे. अगदी देह पडला तरी काय घाबरायचं कारण आहे? कारण या जन्मात आपल्याला नक्की मुक्ती नाहीये. मग घाबरायचं काय कारण आहे? पुन्हा येणारच ना जन्माला. इतकी काही आपली पुण्यही नाहीये की मोक्ष एका जन्मामध्ये मिळावा. मग उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय. लय झालं तरी पुन्हा उत्पत्ती आहेच की. सुटता कुठे? सुटका नाहीच आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती सांगितलेले आहेत ना, त्याचा अन्योन्य संबंध आहे उत्पत्ती स्थिती लयाशी. म्हणून मग आपल्याकडे असं सांगितले, अरे जाग झाल्यानंतर विश्व दिसायला लागतं ना. पण जे तुम्हाला दिसतं ते स्वप्नवतच असतं, ज्ञानी माणसं म्हणतात. आणि शेवटी त्याला लय आहेच की. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, तीच लय आहे. त्यावेळेला तुम्हाला काहीच कळत नाही. तुम्ही जागे आहात म्हणजे जिवंत आहात की मृत आहात याचंही तुम्हाला भान नसतं. पण ती सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा ज्या वेळेला मोडते त्यावेळेला पुन्हा काय होतं? पुन्हा सगळं जागृती झाल्यावर सगळं जग पुन्हा दिसायला लागतं. तीच उत्पत्ती. स्वप्न म्हणजे स्थिती आणि सुषुप्ती म्हणजे लय, प्रलय. मग हे ज्याला कळतं ना तो दुःख करत नाही, कधीही नाही करत. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद जो आलेला आहे ना उपनिषदांमध्ये, अत्यंत महत्वाचं आहे. कारण तिथे याज्ञवल्क्य मैत्रेयीला असं म्हणते, तिनं मागणं असं विलक्षणच मागितलंय. कारण याज्ञवल्क्याला 2 पत्नी आहेत, मैत्रेयी आणि कात्यायनी. तर आपली सगळी संपत्ती म्हणे त्यांनी 2 पत्नीत वाटली. शहाणा आहे. पुढे या सवतीनी भांडायला नको एकमेकामध्ये म्हणून व्यवस्था करून ठेवली. कात्यायनीनी संपत्ती स्वीकारली आणि मैत्रेयी मात्र म्हणाली की ही त्रिभुवनाची दौलत तुम्ही मला जरी दिलीत, मी अजर होईन का? मी अमर होईन का? त्यावेळेला तो म्हणते त्रिभुवनाची दौलत जरी मिळाली तू अमर होणार नाहीस. त्यावेळी मैत्रेयी असं म्हणते, मग त्रिभुवनाची दौलत मिळून सुद्धा मला जर अमर होता येत नसेल, ही दौलत घेऊन काय करू? ही माती आहे, मला हे नको. मग ज्या योगे मी अमर होईन त्याचं रहस्य मला सांगा. आणि मग सगळी आत्मविद्या त्यांनी उलगडून दाखवली. याज्ञवल्क्य असं तिथे सांगतायत आपल्या पत्नीला, मैत्रेयी तू समजावून घे, प्रत्येकाचं एक आश्रयस्थान असतं. वेदांचं आश्रयस्थान वाणी आहे, जलाचं आश्रयस्थान सागर आहे, गंधाचं आश्रयस्थान नासिका आहे, रूपाचं आश्रयस्थान नेत्र आहे, शब्दाचं आश्रयस्थान श्रुती आहे, रसाचं आश्रयस्थान जिव्हा आहे, स्पर्शाचं आश्रयस्थान त्वचा आहे. हे सगळं तू समजावून घे. परंतु गंमत अशी आहे
हे आश्रयस्थान केव्हा तरी मोडतं. केव्हा मोडतं म्हणे? आत्म्याचं यथार्थ ज्ञान झाले की मोडतं. हे सगळं केव्हा प्रतीत होतं आपल्याला? जोपर्यंत आपण द्वैत भावनेत आहोत तोपर्यंत प्रतीत होतं. द्वैताच्या अतीत झालो आणि अद्वैतात एकदा आपण गेलो की ही द्वैत भावना मोडली. हे सगळं आत्माच आहे अशी जाणीव ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला गंमत काय होते? मग कुणी कुणाचा वास घ्यायचा, कुणी कुणाला पाहायचं, कुणी कुणाला ऐकायचं? कारण तिथे द्वैत मोडूनच गेले. अवघाच आत्मा आहे हा साक्षात्कार तिथे झालेला आहे. आणि तो साक्षात्कार जिथे होतो तिथे ओंकार स्वरूप आहे. त्या ओंकाराचं दर्शन घ्यावं म्हणून गणक ऋषी आपल्याला सांगतायत की अरे त्याचं अधिदैविक रूप कसं आहे समजावून घ्या. आता कित्येक वेळेला कसं होतं आपल्याला सांगतो की जी वस्तू आत्मा नाही आहे म्हणजे अनात्मा आहे त्यालाच आपण आत्मविद्या समजतो. किती गडबड होते पहा आपल्या आयुष्यामध्ये. त्याचं कारण असते अविद्या. आपल्याला आत्म्याचं ज्ञान का होत नाही त्याचं प्रधान कारण म्हणजे अविद्या आहे. कारण जे दुःखरूप आहे ते सुखरूप आहे असं वाटायला कोण लावतं? तर अविद्या. जे अनित्य आहे पण नित्य आहे असं कोणामुळे आपल्याला भासतं? अविद्येमुळे. जे अशाश्वत आहे पण शाश्वत आहे असं कुणामुळे भासतं? अविद्येमुळे. मग ही अविद्या जर खुडून काढायची असेल तर काय करायचं? ज्ञानाची कास धरायची, शास्त्र प्रचितीची कास धरायची, गुरु प्रचितीची कास धरायची आणि शेवटी आत्मप्रचिती आली की अविद्येचे अवघे बंध तुटून जातात. आत्मज्ञान प्राप्त होतं आणि माणसाला ओंकाराचं दर्शन होतं. माणसं अनेक वेळेला हा गोंधळ करतात. तो होऊ नये म्हणून आपल्याकडे एक सुंदर कथा आलेली आहे पहा. कथा फार अतिशय मार्मिक आहे आणि त्यातला आशय तर अतिशय मार्मिक. कथा अशी आहे की राजा भोज म्हणे एकदा कवी माघाला त्यांनी बरोबर घेतलं. भोजाची राजसभा म्हणजे काय? एकापेक्षा एक रत्न आहेत, महान आहेत लोक सगळे राजसभेमधले. कवी माघ होता म्हणे, त्याला बरोबर घेतलं आणि राजा भोज फिरायला निघाला. काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छति धीमता म्हणतात ना, तसा आळशाला काय त्याला काहीच नको असतं. काव्यही नको आणि शास्त्रही नको, ज्ञानही नको, भक्तीही नको, कर्मही नको. विद्या प्राप्त करायची असेल तर आळस टाकला पाहिजे. कारण परमार्थ साधनेमधलं सगळ्यात महत्वाचं विघ्न कोणतं असेल तर आलस्य आहे. ते टाकलं पाहिजे. शरीर थोडं धारेवर धरायला पाहिजे. जितकी शक्ती आहे त्याची वापरली पाहिजे आणि मग त्या अध्यात्माचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. कवी माघ आणि राजा भोज दोघेही गप्पा करतायत आणि फिरता फिरता किती लांब गेले दोघांनाही भान नाही आहे वेळेच. दुपार सरली, हळूहळू संध्याकाळचा समय प्राप्त झाला आणि संधी प्रकाश सगळीकडे आसमंतात पसरलेला होता आणि दोघांच्या गप्पा चालल्या आहेत. कुठे नाटकावर बोलतायत, कुठे काव्यावर बोलतायत, कुठे परमार्थाच्या गप्पा चाललेल्या आहेत आणि दोघांच्या मनामध्ये आनंद आहे. एकदम राजा भानावर आला आणि तो म्हणाला, माघ, अरे केवढा उशीर झाला, गडबड झाली आणि बोलता बोलता आपण कुठे आलो आपल्याला पत्ताच नाहीये. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत की आता परतीचा रस्ताही आपल्याला माहिती नाही. बरोबर सांगाती कोणी सैनिक घेतलेले नाहीयेत, कोणी मंत्री नाहीये. आता काय करायचं? एवढ्यात माघ म्हणाला, राजा काही काळजी करू नको, ती बघ एक झोपडी दिसते आणि त्या झोपडीच्या बाहेर एक वृद्ध स्त्री बसलेली होती आणि हे दोघं तिथे गेले. वृद्ध स्त्री आहे आणि तिने थोडासा असा हात धरला, दृष्टी अधू झालेली होती आणि दोघांच्याकडे पाहिलं. त्यावेळेला या दोघांच्या मनामध्ये नाही म्हटलं तरी अहंकार. प्रजाजन, राजा आणि प्रजाजन नातं आहे ना. मी राजा, मी महाकवी असं भोज आणि माघाच्या मनामध्ये. म्हणून त्यांनी विचारलं, काय माई हा रस्ता कुठे जातो? तिने एकदा असं पाहिलं आणि ती हसली. ती हसली आणि बहुधा उपहासानं हसली असं. त्याच्यामुळे ते राजा भोजाला लागलं म्हणाला, माघालाही लागलं. त्यावेळी त्या दोघांनी विचारलं की बाई ग तू का हसलीस? आम्ही असं विचारलं की हा रस्ता कुठे जातो? त्यावेळी ती हसली आणि म्हणाली, एवढे वयाने वाढलात, एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? हा रस्ता कुठे जात नाही, कुठे येत नाही, रस्ता आहे तिथेच आहे.
हा, आता त्याच्यावर चालणारे मात्र येतात जातात. आता हे दोघं चपापले, कारण असं उत्तर कधी ऐकलेलं नव्हतं त्यांनी. नवल वाटलं की एक वृद्ध स्त्री असं सांगू शकते. त्यावेळेला दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. मग ते म्हणाले, असं का? बरोबर आहे, आपण म्हणता येते. मग तिने विचारलं, आपण कोण दोघं आणि ही चौकशी का करता आहात? तर त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, आम्ही यात्री आहोत, यात्रे करू. त्यावेळी ती हसली आणि म्हणाली, बाबांनो काय माझ्या म्हातारीची थट्टा करता? तर ते म्हणाले, खरंच यात्री आहोत, थट्टा नाहीये करत. त्यावेळी ती म्हातारी म्हणाली, काय सांगता, यात्री दोन असतात फक्त, एक सूर्य आणि दुसरा चंद्र. सूर्य उगवतो सकाळी, संध्याकाळी मावळतो. चंद्र संध्याकाळी उगवतो, सकाळी मावळतो. यात्री फक्त दोन असतात. तुम्ही कोण आहे तेवढं मला सांगा. त्यावेळी माग चपापला. अत्यंत बुद्धिवान आहे राजा भोज सुद्धा बुद्धिवान. आता अडचण आली, काय सांगायचं? तर माग म्हणाला, महाराज जरा थांबा, मी बघतो काय म्हणते ही माई. आणि तो पुढे झाला आणि आपली विद्वत्ता प्रकट करण्यासाठी म्हणाला, आम्ही यात्रे करू नाही. मग आपण कोण आहात दोघं? त्यावेळी तो म्हणाला, आम्ही अतिथी आहोत. त्याला वाटलं काय आपण सुंदर उत्तर दिलं, अतिथी आहोत. कारण अतिथी काही काल येतो आणि निघून जातो ना, कायमचा मुक्काम नाही करत. आला तर फार तर एक रात्र मुक्काम करणार, पुढच्या रस्त्याला चालू लागणार. त्यावेळी ती म्हणाली, बाबांनो खरंच तुम्ही माझी थट्टा करता आहात बरं का? का बरं असं विचारलं? ती म्हणाली, अतिथी दोनच असतात फक्त. कोण? एक धन आणि दुसरं यौवन. अतिथी स्वरूपात धन येत आणि निघून जात. लक्ष्मी चंचल आहे म्हणतात ना. भूदेवी स्थिर आणि श्रीदेवी चंचल. श्रीदेवी म्हणजे ती चंचलच आहे हा सिनेमातली. तिचा इथे काहीही संबंध नाहीये, ध्यानात घ्या. भगवंतांच्या म्हणे दोन पत्नी, एक भूदेवी आणि दुसरी श्रीदेवी. श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि भूदेवी म्हणजे पृथ्वी. मग दोनच गोष्टी अशा आहेत की ज्या अतिथी आहेत. एक धन, लक्ष्मी चंचल आहे. यौवन किती टिकवायचं म्हटलं तरी टिकणार नाही, शेवटी वार्धक्य येणारच की. किती ब्युटी पार्लर मध्ये गेलात, किती वाढलेलं वय लपवायचा प्रयत्न केलात, काय फरक पडणार आहे? परदेशातली कथा सांगतात की कुणीतरी स्त्री म्हणे, त्यांच्याकडे ते काय गोल फिरणारं यंत्र असतं ना, त्याच्यावर जुगार खेळतात. आणि एक स्त्री म्हणे जुगार खेळायला गेली. आणि तिथला जो चालक होता तो म्हणाला की लावा थोडे पैसे, $100 कदाचित तुम्हालाही लागेल. पण ती म्हणाली, मला हे कसं खेळायचं माहिती नसतं. ते तो म्हणाला, काय अवघड आहे, तुमचं वय जेवढं आहे ना तेवढ्या क्रमांकावर पैसे लावा. ती म्हणाली, असं का? मग माझं वय 22, लावाच पैसे. पैसे लावले. तो म्हणे चेंडू असा उडला 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 आणि शेवटी येऊन कुठे पडला तर 28 आकड्यावर येऊन पडला. ते त्या स्त्रीनं पाहिलं म्हणे ती बेशुद्ध झाली. लक्षात आलं का? तिचं खरं वय 28च होत. आपण काय मुकलो याची जाणीव, वय लपवल्यामुळे काय घडलं याची जाणीव तिला झाली. धन आणि यौवन अतिथी आहे. कितीही तुम्ही प्रयत्न केलात असं आहे, काही प्रमाणात धन राखू शका. यौवनाचं एखाद्याला वरदान असतं, ते काही काळ जास्ती राहील, 2, 4, 5 वर्ष, याच्या पलीकडे नाही. शेवटी वार्धक्यावस्था आहेच. हे ऐकलं मात्र भोज आणि माग थक्क झाले. ते म्हणाली, कोण स्त्री आहे आणि एवढ्या सुंदरपणे आपल्याला हे समजावून सांगतेय. तेव्हा राजा पुढे झाला आणि तो म्हणाला मागाला, तू जरा मागे, तू चुकतोयस, तुला नाही सांगतायत, आता मीच बोलतो. आणि तो पुढे झाला आणि सगळे आपले अलंकार वैभव दिसेल अंगावरचं असा त्या स्त्री समोर जाऊन उभा राहिला. आणि तो म्हणाला, मला ओळखलं नाहीस? आम्ही दोघं राजे आहोत. ती म्हणाली, बाबांनो थट्टेला सुद्धा काही मर्यादा असते ना. का रे बाबा असं का सांगतात राजे आहात म्हणून? राजे दोघच, एक इंद्र आणि दुसरा यम. इंद्र हा देवांचा राजा आणि यम हा मृत्यूचा राजा. बाकी काय असे कितीतरी येतात, बुद्धिबळाचे राजे असतात, येतात आणि जातात.
त्यावेळी ते दोघंच सपापले. आता काय सांगायचं? तेव्हा राजाला असं वाटलं आपले सद्गुण प्रगट करावेत, आणि तो म्हणाला, असं काय करता? मी सांगतो आपल्याला, आम्ही क्षमावंत आहोत. क्षमावंत? ती म्हणाले, क्षमावंत आपण आहात असं मला वाटत नाही. त्याचं कारण, क्षमावंत दोघेच असतात, एक पृथ्वी आणि दुसरा साधू. या दोघांपैकी तुम्ही नाही, तेव्हा तुम्ही क्षमावंत कसे असाल? पृथ्वी म्हणे इतकी क्षमावंत आहे. माणसं फार अत्याचार करतात पृथ्वीवर. किती आपल्या डोळ्याला दिसतच ना. सगळी जंगलं एवढी जी उभी राहिलेली आहेत, ती सगळी पृथ्वीवरच उभी राहिलेली आहे. जगभर कितीही निषेध नोंदवला तरी फ्रान्सनी काय केलं, चीननी काय केलं? केलेच ना. अणुस्फोट चाचण्या केल्याच की नाही. हे अत्याचार कुणावर? सगळे या धरती मातेवरच आहेत ना. आणि मग कुठेतरी ती तडाखा देते आणि लोक म्हणतात भूकंप कसा झाला. अरे होईल, नाही तर काय होईल? मग या पृथ्वीवर तिचं संतुलन राखावं, तिचा आदर राखावा, असं माणसं काही करतच नाहीयेत. क्षमाशील कोण आहे? तर पृथ्वी आहे क्षमावंत, तुम्ही नाही रे बाबानो. असं म्हटल्यावर हे फारच सपापले. ही स्त्री फारच चतुर आणि हुशार आहे. मग माघ म्हणाला, हे पहा आम्ही परदेशातून आलेले, परदेशी आहोत. त्यावेळी तिनं पाहिलं, कुणी सांगितलं रे बाबा तुम्ही परदेशी म्हणून? तुम्ही देशीच आहात, परदेशी वगैरे काही नाही. कारण एक वृक्षपर्ण आणि दुसरे जीवन, या दोनच गोष्टी परदेशी असतात. जीवन हे परदेशी आहे. तुम्हाला मिळालं, केव्हा परदेशी व्हाल त्यातून काही सांगता येत नाही. बरं, वृक्षावर एखादा पक्षी जाऊन बसावा आणि भुर्रकन पुन्हा उडून जावा, तसं जीवन केव्हा संपेल सांगता येत नाही. बाबानो, तुम्ही परदेशी नाही. आता काय मोठी अवघडली की परिस्थिती. जे बोलावं ती स्त्री खोडून काढते. आणि मग ते म्हणाले, आता अगदी दीनच झाले, कारण इतकं सांगितलेलं सगळं खोडून टाकलं. नाही म्हणाले, काय आजी, आम्ही अगदी गरीब आहोत. ती म्हणाली, बाबानं खोटं बोलायला काही प्रमाण असतं. गरीब कोण असतं? एक बकरा किंवा बकरी मारायला नेतात, बे करेल फार तर तलवारी खाली मस्तक तुटत. आणि दुसरी गरीब कोण? कन्या. परक्याचे धन कन्या. आई वडिलांनी ज्याच्या हाती सोपवलं, कसं लाभेल काही सांगता येत नाही. प्राक्तन आहे, प्रारब्ध आहे, पण सोसून तिला सासरी सगळं सहन करून प्रपंच करावा लागतो. तेव्हा कोण आहे गरीब? कन्या आणि दुसरी बकरी. तुम्ही कोण आहात? त्यावेळेला आता मात्र ते चपापले आणि शेवटी दोघांनी त्या स्त्रीला साष्टांग दंडवत घातला. सगळा अभिमान, सगळा अहंकार हा नाहीसा झालेला होता. आणि मग म्हणाले की माते, आम्ही हरलो. तिनं पाहिलं त्या दोघांच्याकडे. ती म्हणाली, दोघच जण हरतात, तुम्ही कसे हराल? त्याच्यावरही तिने एक चपराक लगावली त्या दोघांना. कोण हरतात म्हणे? तर एक कर्जदार हरतो, कारण त्याचं कर्ज किती फिटतच नाही. कारण कर्ज देणारी जी मंडळी असतात ना, कारण ती असंच करतात की मुद्दल फिटूच नाही, व्याजात व्याज वाढतच जावं. आयुष्यभर बिचारा आपला फेडत बसतो. मुंबईत नवरा बायको धावत बसतात 20-20, 25, 30 वर्ष, तरी फ्लॅटचं घेतलेल्या सदनिकेचं कर्ज फिटत नाही. काही वेळेला पुत्रानं फेडावं लागतं, अशी अवस्था प्राप्त होते. कर्जदार हा अत्यंत, काय तुम्ही कितीही म्हणालात हरलो तरी हरणारा एक म्हणजे कर्जदार. आणि दुसरा कोण हरतो? वधू पिता हरतो. अडवला ऐन वेळेला कन्येच्या भवितव्यासाठी नाईलाजानं अटी मान्य करतो. म्हणतो, स्कूटर पाहिजे का जावई बापू ना? त्या स्वयंप्रेरिका 2 चाकांची, जाऊ दे एकदा. आपली कन्या नांदायची तिथे. आणि मग मात्र दोघं जे साष्टांग दंडवत दोघांनी घातलं, राजा भोज आणि माघ ते उठेच ना. त्यावेळी ती स्त्री हसली आणि ती म्हणाली, बाबानो, मी तुम्हाला ओळखलं. तू राजा भोज आहेस आणि तू कवी माघ आहेस. अरे, काव्यशास्त्र विनोदेनं एवढ्या चर्चा करत होता, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही की तुम्ही कोण म्हटल्यानंतर मी आत्मा आहे असं सांगायचं असतं. तुम्ही एवढे श्रेष्ठ ना, मागा तुला तुझ्या बुद्धीचा केवढा अभिमान आहे, एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही. आत्मा त्वम साक्षात आत्मासी नित्यम. आम्हाला या आत्म्याचा सदैव म्हणे विसरच पडतो. आणि म्हणून मग आपल्याला काय सांगितलं गणक ऋषींनी, की सावधान व्हा आणि गणेशाचं हे रूप
उलगडून घ्या. आणि म्हणून त्याच्या पुढे जाऊन आधिदैविक खंड संपल्यानंतर स्वप्रतिज्ञात्मक खंड त्यांनी मांडलेला आहे. तो फक्त 4 शब्दांचा आहे आणि 2 चरणांचा आहे. ऋतंग वच्मी सत्यंग वच्मी. बस. याचा अर्थ असा की मी जे बोलेन, मी जे सांगेन ते कसं सांगेन? ऋतावर अधिष्ठित जे जे आहे तेच बोलेन, ते तेच सांगेन. जे सत्यावर अधिष्ठित आहे ते तेच मी सांगेन, ते तेच बोलेन. ऋतंग वच्मी सांगतोच आहे, सांगेन काय? पूर्वीही सांगितलेले, आत्ताही सांगतोय, पुढेही तेच सांगेन. कसं? जे ऋतावर अधिष्ठित आहे आणि सत्यावर अधिष्ठित आहे ते सांगेन. बरं, हे गणक ऋषींनी सांगितलं. आता प्रश्न असा निर्माण झाला की ऋत म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय? इथे ऋतंग वच्मी सत्यंग वच्मी याचा अर्थ देहली दीप न्याय म्हणून आहे की नाही आपल्याकडे, तसा घ्यायचा. म्हणजे कसा की उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आतही प्रकाश पाडतो आणि बाहेरही प्रकाश पाडतो, तसा दोन्हीकडे या ऋतंग वच्मी सत्यंग वच्मीनी प्रकाश पाडला. कशावर पाडला? तर एक तर गणेशाचं रूप काय आहे ते प्रतिज्ञापूर्वक मी सांगितलं असं गणक ऋषी म्हणतायत. आणि पुढे अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतार, माझं रक्षण कर अशी जी प्रार्थना ऋषींनी केलेली आहे, या दोन्हीवरही ऋतंग वच्मी सत्यंग वच्मी यांनी प्रकाश टाकलाय. ऋत म्हणजे काय? ज्याचा गौरव गणक ऋषींनी एवढा केलाय त्या ऋताचा अर्थ समजावून घ्यायला पाहिजे. ऋत ऋ धातूपासून आलेला आहे आणि त्याचा अर्थच मुळामध्ये गती किंवा प्रगती. ही प्रगती कशी करून घ्यायची, ही गती आपल्याला कशी समजावून उमगेल कशी आपल्याला? तर त्याचा अर्थ असा आहे की या सृष्टीमध्ये काही नियम आहेत, ते आपल्याला कळले पाहिजे. विश्व नियम आहेत. सत्याची धारणा व्हावी, या सृष्टीची धारणा व्हावी, हा निसर्ग योग्य रीतीनं पुढे चालावा, ईश्वरांनी निर्माण केलेलं विश्व स्थिर राहावं म्हणून काही सृष्टीचे नियम आहेत. ते आपल्याला दिसत नाही, पण ती सगळी सृष्टीची व्यवस्था लावणारी एक ताकद मागे आहे, जी ईश्वरांनी परमेश्वरांनी निर्माण केलेली आहे. त्याला म्हणतात ऋत. सत्य व्यवस्था, नियमनाची व्यवस्था, अनुशासनाची व्यवस्था, शिस्तीची व्यवस्था, सृष्टी चालावी म्हणून घालून दिलेली व्यवस्था, याला म्हणतात परमेश्वरांनी मागे तयार केलेली प्रेरणा, ज्याला ऋत म्हणतो. समाजामध्ये वावरत असताना नियम ठरलेले असतात. कुठून चालावं याला माणसं पाळत नाहीत, हा भाग वेगळा. पण कुठून चालावं, कसं चालावं याचे काही नियम आहेत. काय खावं, काय प्यावं याचे काही नियम आहेत. कसं वागावं, सदाचार कसा असावा याचे काही नियम आहेत. यातले काही लिखित आहेत आणि काही अलिखित आहेत. पण मनुष्य जसा प्रौढ होत जातो, मोठा होत जातो, त्याला ते उलगडत जातात. मग इथे ही जी सृष्टीची सगळी रचना ईश्वराने केलेली आहे ती नियमित चालावी, उत्तम चालावी आणि माणसांना त्याच्यामध्ये सुखाने जगता यावं म्हणून ऋताची मुद्दाम व्यवस्था परमेश्वराने केली. म्हणून ब्रह्मदेवाला एक नाव आहे, आपण कदाचित ऐकलं असेल किंवा नसेल म्हणून सांगतो. त्याला म्हणतात ऋतज. जो ऋतापासून जन्मलेला आहे तो ऋतज बर का, म्हणजे तो ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला सुद्धा जन्म आणि मरण हे ध्यानात घ्या. मग तुमची आमची काय कथा? म्हणजे 4,32,00,00,000 गेली वर्ष की त्याचा दिवस संपला आणि पुन्हा 4,32,00,00,000 वर्ष गेली की त्या ब्रह्मदेवाची रात्र संपली. म्हणजे काल गणनेचं ते एक परिमाण आहे आणि ते झालं की प्रलय नक्की आहे. अजून वेळ आहे, घाबरायचं कारण नाही, पुष्कळ वेळ आहे. पण त्याचा अर्थ असा झाला की ब्रह्मदेवाला सुद्धा जन्म आणि मृत्यू आहे. ब्रह्मदेव ही अमर नाही, तो ऋतज आहे. ईश्वराने सृष्टीची, निसर्गाची, विश्वाची धारणा व्हावी म्हणून एक तत्व जे निर्माण केलेलं आहे त्याला ऋत म्हणतात. त्या ऋतातून जो जन्माला आला तो ऋतज. ज म्हणजे जन्मलेला. षड्ज जसं म्हणतो ना संगीतातला, ज म्हणजे 6 स्वर ज्या एका सा मधून जन्माला येतात, तो अन्य 6 स्वरांना जन्म देतो म्हणून त्याला षड्ज म्हणायचं. तसा हा ऋतज आहे, ऋतामधून जन्माला आला म्हणून ऋतज. आता भगवंतानी या ब्रह्मदेवाला निर्माण केलं, ते ऋतातून केलं.
म्हणून ब्रह्मदेव जी सृष्टी निर्माण करतो त्याला काही अनुशासन आहे. सूर्य ज्या वेळेला उगवेल एका विशिष्ट वेळेला उगवणार, त्याचा कालखंड वर्षामधला ठरलेला आहे. तो केव्हा मावळणार, वर्षातल्या त्या ऋतूमध्ये केव्हा मावळणार याचे नियम नक्की आहे, त्यात फरक होणार नाही. सूर्य उगवला म्हणजे मावळणार ही काळ्या दगडावरची रे. ज्या दिवशी तो मावळणार नाही त्या दिवशी सृष्टी सगळी खलास होईल म्हणून समजा. तो मावळलाच पाहिजे, हे ऋत आहे. तारका आपल्याला आभाळामध्ये दिसतात, आकाश मंडलामध्ये त्या दिसल्याच पाहिजेत, ते ऋत आहे. निसर्गाची वाढ एका विशिष्ट प्रकारे होते. पहिल्यांदा बीज असतं, त्याचं रोपटं होतं, त्याचा वृक्ष होतो, त्या वृक्षाला फुलं येतात आणि शेवटी फळं लागतं. हा क्रम आहे. हा चुकवला तर निसर्ग बडगा तुमच्या पाठीत घातल्याशिवाय राहत नाही. याला ऋत म्हणतात. हा जो निसर्गाचा अनुक्रम आहे, तत्वाधिष्ठित आहे, त्याला ऋत म्हणायचं. म्हणून आमच्या देवांचं वर्णन सुद्धा आपल्या वेदामध्ये फार सुंदर केलेलं आहे. त्यांना काय म्हटलेलं आहे, हे सगळे देव ऋतावा आहेत. ऋतावा याचा अर्थ हे ऋत धारण करणारे आहे. ऋताला डावलून आयुष्यात कोणती गोष्ट करणारे नाही. आणि जर कोणी असं करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या वाट्याला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. ते ऋतावा आहेत. आणि कसे आहेत, ऋतपा आहेत, म्हणजे ऋताचं रक्षण करणारे आहेत. धारणी करतात आणि रक्षणी करतात. म्हणून त्या देवांचा पंथ हा ऋतस्य पंथा. हा 10व्या मंडलामध्ये ऋग्वेदाच्या वर्णन आलेला आहे. देवांचा मार्ग कुठला, ऋतस्य पंथा. हा मार्ग असाच जातो. त्या मार्गाने गेलात, निसर्गाशी समतोल राखलात, ऋताशी समतोल राखलात. कारण निसर्गाचं संतुलन ऋतावर अवलंबून आहे. म्हणून आपल्याकडे 2 वचन आहेत, ऋत आणि अनृत. अनृतची गोपाला मृत्यू आला. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी नाटकात लिहून टाकलं ना, हे खोटं आहे. कृष्णाला मृत्यू येणं शक्यच नाही. अनृतची गोपाला, अनृत म्हणजे खोट, ऋत म्हणजे खरं. पण ते खरं कसं, वैश्विक खरं. जे वैश्विक सत्य त्याला ऋत म्हणायचं. थोडक्यात जर व्याख्या करायची झाली ऋताची तर जे वैश्विक सत्य त्याला ऋत म्हणायचं. काही उदाहरणं घ्या, अगदी साधी विज्ञानातली घेतली तरी आपल्या लक्षात येईल, त्याला काही अर्थ आहे. पृथ्वीचं उदाहरण घ्या. पृथ्वी स्वतः भोवती फिरते. आणि किती फिरते म्हणून सांगू, प्रचंड वेग आहे. पृथ्वी 24 तासामध्ये स्वतः भोवती 25,000 मैल फिरते. आपला विश्वास तरी बसेल का याच्यावर? म्हणजे एका तासाला ती 1040 मैल फिरते स्वतःभोवती. आपल्याला कळतं तरी का? काहीही कळत नाही. कोणीतरी सांगितलं पृथ्वी स्वतःभोवती फिरते. 1040 जवळजवळ मैल, अंदाजाने सरासरी काढू आपण, 1040 मैल फिरते स्वतःभोवती. आता कल्पना अशी करा की पृथ्वीचा हा वेग कमी जास्त असता, ती एका तासाला, कल्पना अशी आपण करूया की इतक्या जलद गतीनं फिरली नसती, निम्म्या गतीनं फिरली असती, 1 गतीनं फिरली असती. काय झालं असतं, दिवस साधारण 120 तासांचा झाला असता, रात्र 120 तासांची झाली असती. आणि त्याचा परिणाम असा झाला असता की 120 तास सूर्य या पृथ्वीवर तळपत राहिला असता आणि सगळी जीवसृष्टी मेली असती. ऋत आहे. ऋतंग वचमी सत्यंग वचमी का म्हटले, त्याला वैश्विक सत्याची बैठक आहे. मग असं होऊ नये, समजा रात्र 120 तासांची झाली तर काय होईल? आणखीन भयानक घडेल. मी आपल्याला सांगतो. कारण काय होईल की इतकी थंडी निर्माण होईल की जणू काही सगळीकडे बर्फच निर्माण होईल. माणसं मरून जातील गोठून. असं भयंकर अनवस्था प्रसंग आपल्यावर कोसळेल. म्हणून पृथ्वीची जी गती आहे ती तेवढीच राहणार. तेवढी राहिली तर जीवसृष्टी जगेल, नाही तर जगणार नाही. पृथ्वी आपल्या असाभोवती आपल्याला ज्ञात आहे की 23.5% 23.5 एकीकडे झुकलेली आहे. जे भूगोलाचे विद्यार्थी आहेत किंवा अन्य विद्यार्थी आहेत त्यांना ज्ञात आहे. विज्ञानाचे शास्त्राचे विद्यार्थी असतील त्यांना ज्ञात आहे. 23.5 झुकलेली आहे. त्याचा लाभ मानव जातीला काय झालाय आपल्याला ज्ञात आहे का? की ती तशी झुकलेली असल्यामुळे ऋतू होतात. 6 ऋतू आपल्याकडे जे झालेले आहेत आपल्याला ज्ञात आहे. ग्रीष्म आहे, वर्षा आहे, हेमंत आहे, शरद आहे, शिशिर आहे, वर्षा आहे. 6 ऋतू
ही पृथ्वी त्या अशी 23.5 अंशामध्ये एका बाजूला झुकलेली असल्यामुळं ते ऋतू होतात. समजा तशी ती झुकली नसती 23.5 अंश, काय झालं असतं? ते ऋत आहे. ऋताचं ते एक अंग आहे, 100% ऋत नव्हे, पण ऋताचं एक अंश तो आहे. समजा अशी झुकली नसती तर काय झालं असतं? भयानक प्रकार घडला असता. ती झुकलेली जर नसती तर 12 महिने ग्रीष्म ऋतूच राहिला असता. सगळे जळून मेलो असतो आपण, दुसरं काहीही घडलं नसतं. कल्पना करा, 12 महिने धोधो पाऊस पडतोय, वर्षा ऋतू आहे. कल्पना करा 12 महिने शिशिर आहे, काय अवस्था होईल आपली. मग ऋतानी काहीतरी निसर्गाची रचना अशी केलेली आहे, आणि ती रचना, ते चित्तत्व जे आहे ना ऋताधिष्ठित, तोच ओंकार आहे, तोच गणेश आहे. अहो, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर विशिष्ट काही आहे, ते तेवढं असलंच पाहिजे. कारण त्या सूर्याच्या ठाई जी उष्णता इतकी महाभयंकर आहे. दुपारी उन्हाळ्यामध्ये आपण रस्त्याने चालत निघालो तर चटके बसतात. आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की पृथ्वी आणि सूर्यातलं अंतर कमी व्हायला लागले. चांगलंय, पण दुर्दैव असं आहे की भ्रष्टाचारी जळतील आणि सज्जनी जळतील. शिक्षा दोघांनाही होणार आहे त्याच्यामध्ये. तप्य तापक भाव आहे ना, काल सांगितलेला, काही इलाज नाही त्याला. काही पुढे पुन्हा जी उत्पत्ती होईल त्याच्या भल्यासाठी कदाचित सृष्टीची रचना, ऋतानी काही नियम घातलेले आहेत. तेवढा अंतर राहिलंच पाहिजे. एखाद्या माणसाला ताप येतो, किती 103, 104, 105 म्हटलं की पळापळ होते. डॉक्टरना सुद्धा, वैद्यांना सुद्धा चिंता वाटते. तर एकदा ताप खाली आला, मग याच्या सहस्रपट कितीतरी प्रचंड उष्णता ही सूर्याच्या ठाई आहे. पण त्या सूर्याचा आणि पृथ्वीचं अंतर बरोबर एवढं आहे की ते कमी जास्त झालं तर आपलं मरण ओढवलं म्हणून समजा. कारण एक तर गुरुत्वाकर्षण कदाचित संपून जाईल, किंवा हे निम्म्यानं वाढल्यानंतर निम्म्यानं कमी झालं तर काय होईल? जवळ जर आला तर जळून भस्मसात होईल जीवसृष्टी. लांब गेला तर काय होईल? इथे हिमवर्षावालाच प्रारंभ होईल. शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलेलं आहे. आत्ताच जे सूर्य आणि पृथ्वीचं अंतर आहे हे जर वाढलं तर काय होईल? रात्रीच्या वेळेला -300 इतकं तापमान असेल. -300 शून्यावर गेलं. इथे मालेगावला 1.5 वर गेलं तर लोक असं होतात, बहुधा गोठून मरतो की काय अशी पाळी येते. मग शून्याच्या खाली 300 जर तापमान गेलं काय होईल अवस्था? माणसं मरतील पटकन, दुसरं काय होणार आहे? जीवसृष्टी संपून जाईल, प्रलय. ऋत आहे. मग गुरुत्वाकर्षण आहे, हे ऋताचंच एक अंग नाहीये का? 100% ऋत आहे. त्याच्या मागे विज्ञान आहे, ध्यानामध्ये घ्या. म्हणून काहीही वस्तू फेकलीत, न्यूटनला लक्षात आलं ती पुन्हा पृथ्वीकडे परत येते. काय येते? तर गुरुत्वाकर्षण आहे. म्हणून मग ज्या वेळेला स्फुटनिक पाठवतात त्यावेळेला सगळ्यात मोठा अडथळा कोणता असतो? तर गुरुत्वाकर्षणाची कक्षा जी आहे ती ओलांडून एकदा ते बाहेर पडलं ना स्फुटनिक, की शास्त्रज्ञ हुश्य करतात. मग अरे वा, आता सुटलो बर का, आता नक्की ते गेलं, आता घिरट्या घालत राहील. कदाचित चंद्रावर उतरायचं असेल तर उतरेल, पण ती गुरुत्वाकर्षणाची कक्षा तोडून एकदा ते बाहेर गेलं पाहिजे. शास्त्रज्ञांना काळजी असते. मग जी वस्तू वर फेकाल ती खाली येणार, कारण गुरुत्वाकर्षण आहे. किती उंच उडी मारली तरी खालीच पडणार. पण गुरुत्वाकर्षण आहे आणि ते ऋताधिष्ठित आहे. हा नियम पाळून काही गोष्टी केल्यात तर अपघात होत नाही. एखाद्याने असं ठरवलं की वरून कुठून तरी उडी मारायची विमानामधून, काय होईल? चिंधड्या होतील त्याच्या. पण पॅराशूट लावलं उडी मारली, इजा होणार नाही. तो मैदानात अलगद अचूक उतरलाच पाहिजे, म्हणजे भोक वगैरे त्याला कुठे पडलेलं नसेल तर. पण पॅराशूट लावलं आपल्या पाठीला आणि तो जर खाली उतरला तर त्याला धोका नाही, कारण त्यांनी ऋताचा नियम पाळलेला आहे. आपल्या लक्षात आलं का? हा ऋताचा नियम आहे. म्हणून ऋताधिष्ठित जे जे आहे ते मोडायचं नसतं. त्या ऋताला जितके जवळ राहा. आज इकॉलॉजी म्हणजे सायन्स ऑफ इकॉलॉजी केवढी आरडाओरड सगळीकडे चाललेली आहे की काय होणार? अरे निसर्ग वाचवा, झाडं वाचवा, म्हणजे हे ऋतच आहे ना. आमच्या ऋषींनी केव्हाच पूर्वी सांगून ठेवलेलं आहे, झाडं जगवा तर निसर्गाचं संतुलन राहणार. सूर्याचा चटका बसेल, अरे पण तो तेवढा तापला पाहिजे तर पुढे पाऊस पडणार आहे, नाहीतर पाऊस कसा पडणार?
हे आमच्या ऋषींनी पूर्वी जाणलेले. किती शहाणे असले पाहिजेत ऋषी, आपल्या मनाशी जरा कल्पना करा. आत्मज्ञानाने त्यांनी सगळं जाणलेलं होतं. चंद्र आणि पृथ्वीचा अंतर्मणी किती आहे शास्त्रज्ञ इथले ज्ञाते सांगू शकतील. पण मी सांगतोय, कदाचित बरोबर असेल चुकीचं असेल, पण 2,40,000 मैल इतकं पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर आहे. हे एवढंच असलं पाहिजे शास्त्रज्ञ म्हणतात. कमी जास्त झालं की घोटाळा झालाच म्हणून समजा. कमी झालं हे अंतर, निम्म्यावर आलं, काय होईल? शास्त्रज्ञांनी असं लिहून ठेवलेलं आहे की जर चंद्र जवळ आला तर या पृथ्वीला पाण्याखाली जावं लागेल. आज सुद्धा पौर्णिमेला आपल्याला ज्ञात आहे सागराला भरती येते आणि सागर त्याची मर्यादा थोडीशी सोडून पुढे येतो, आपल्याला ज्ञात आहे. पण म्हणे हे अंतर निम्म झालं तर काय होईल? त्याला इतका एकदम उधाण येईल त्या सागराला की पर्वतच्या पर्वत, सह्याद्री पर्वत सुद्धा पाण्याखाली जाईल. इतका तो उसळेल सगळा सागर, म्हणजे पाणी इतकं पसरेल. शास्त्रज्ञांनी स्वच्छ विज्ञानावर अधिष्ठित सांगितले. म्हणजे ऋत हे शुद्ध विज्ञान आहे, जाणून घ्या. कारण विज्ञान हे ज्ञानाला नेहमी पूरक असतं, विरुद्ध नसतं. ज्ञान आणि विज्ञान अन्योन्य आहेत. म्हणून त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी पुढे जे म्हटलेलं आहे ना, तिथे मागे आहे लिहिलेलं, आपल्या समोरच आहे. त्याचा अर्थच तो आहे की ज्ञान आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण ईश्वर हे ज्ञान आहे आणि ऋत हे विज्ञान आहे. कारण ऋत आपल्याला दृगोचर झालेलं आहे, आपल्या दृष्टीपुढे ते आलेलं आहे. आणि म्हणून आपण काळजी काय घ्यायला पाहिजे? ऋताला धक्का न लावता व्यवहार केला पाहिजे. मग ऋत म्हणजे अगदी आपल्या दैनंदिन व्यवहारामधले सामान्य नियम सुद्धा आपण पाळतो की नाही पाहायला पाहिजे. ते जे पाळत नाहीत, म्हणून मग या ऋताचा संबंध कोणाशी आहे? ऋताचा संबंध हा कर्म विपाकाशी आहे. मला आवडणारं तत्व सांगतो आपल्याला की मनुष्य हा कर्मात स्वतंत्र आहे आणि भोगात परतंत्र आहे. कर्म काय करायचं तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. कर्म सदाचाराने नेटकं केलं चांगलं आहे. त्या मर्यादा ऋताच्या ओलांडून तुम्ही काही कर्म करायला गेलात तर मग वाट्याला जी दुःख येतील ती भोगायची. वैद्याने दिलेलं औषध खायचं, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या घ्यायच्या. काही काही वेळेला माणसं म्हणतात, कंटाळलो रे बुवा, आता किती वेळेला त्या गोळ्या खायच्या. कुठेतरी आपल्या हातून चूक घडलेली असते. ऋताधिष्ठित आचरण झालेलं नसतं म्हणून दुःख वाट्याला येतात. या जन्मीचे असतील, मागच्या जन्मीचं प्रारब्ध साचून आलेलं असेल. सत्य ऋतंग वचमी सत्यंग वचमी. म्हणून ऋताचा संबंध हा कर्म विपाकाशी आहे, ध्यानात घ्यायचं. समजा हे ऋत एकात्म आहे, जे एकतेकडे नेतं ते ऋत. अगदी साधी व्याख्या आहे. आणि प्रत्येकाने असं ठरवून घ्यायचं की हे मला एकात्मतेकडे नेणार आहे का? आत्ता जे मी कर्म करतोय एकात्मतेकडे नेते का? नेत असेल तर ऋताधिष्ठित आहे, नाही तर नाही. सरळ अर्थ आहे अगदी तेच. पण ऋताधिष्ठित एकात्मता असली तरी व्यवहारामध्ये आपल्याला काही तारतम्य पाळावं लागतं. व्यवहारामध्ये सगळं एकसारखं एकाच पारड्यात घालून चालत नाही. तर्कानी हे मुळात उलगडतच नाही, आत्मज्ञान किंवा शुद्ध भावनेनं उलगडतं. म्हणे रामकृष्ण परमहंस कलकत्त्याच्या रस्त्यावरून चालत असताना कळवळून टाहो फोडत असत आणि म्हणत असत, माते माझ्या अत्यंत दुष्ट अशा तर्कबुद्धीवर प्रहार कर. काय त्याला आशय आहे पहा. माणसं फार तर्कटपणा करत, ततः किम, त्याला अंतच नाही हो. मग काही माणसं अशी विचारणारी आहेत, आत्मज्ञान झालं, गणेश कळला, गणेशाशी तद्रूप झाला, पुढे काय? अरे पुढे काय विचारण्याला काय अर्थ आहे? आत्मसुख अशा अत्युच्च पातळीचं प्राप्त झालेलं आहे की तिथे सगळं हरवलंच, मिसळूनच गेला ना. जशी मिठाची बाहुली सागरात मिसळून गेली तसे त्या आत्मसुखामध्ये, आत्मसाक्षात्कारामध्ये, त्या ओंकारात मिसळूनच गेला ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, नको नको देवा तार्किकांचा संग. फार तरकट असतात माणसे. बुद्धिवादी अति असू नये, बुद्धीची मर्यादा माणसाने जाणवून घ्यावी. आणि म्हणून काही गृहीत तुम्हाला धरायलाच लागतं. व्यवहारामध्ये काही भेद समजावून घ्यावे लागतात. मग एकात्म भाव आहे, ऋताधिष्ठित आहे, मग इतका फरक का? इतकी द्वंद्व आपल्या वाट्याला काय येतात?
शीत आहे, उष्ण आहे, सुख आहे, दुःख आहे, न्याय अन्याय, सत्य असत्य, चांगलं वाईट, इतकी द्वंद्व आपल्याला का पाहायला मिळतात? त्याचं उत्तर अगदी साधं आहे आणि ते ऋषींनी आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. आमचे आचार्य असे म्हणतात, अरे वेड्यानो, याच्या मागे दोन भूमिका आहेत, त्या समजावून घ्या. एक पहिली भूमिका अशी की समजा जर वाईट नसतं तर चांगलं तुम्हाला कसं कळलं असतं? वाईट आहे म्हणून चांगलं कळतं. समजा दुःख तुमच्या वाट्याला आलंच नसतं तर सुख कसं कळलं असतं? किंवा सुख तुमच्या वाट्याला आलं नसतं तर दुःख काय आहे तुम्हाला कसं कळलं असतं? त्याच्यामुळे भावात्मक बाजू आली, अभावात्मक येणारच. मग त्याच्या अंशामध्ये फरक असेल. भावात्मक बाजू 90% असेल आणि अभावात्मक 10% असेल. स्वामीजी म्हणत भावात्मक जास्तीत जास्त वाढवा, सगळं भावात्मक चिंतन करावं. असं विवेकानंद म्हणत, जितकं भावात्मक चिंतन चांगलं होत जाईल तितके ओंकाराला जवळ जाल. मग ही द्वंद्व एवढ्यासाठीच निर्माण केलेलं आहे की त्यातलं चांगलं अधिक अधिक हिताचं काय आहे ते आपल्याला कळावं म्हणून ते निर्माण केलेलं आहे. असत्य कळलं की सत्याची महती कळायला लागते. राजकारणात उलट असतं बरं का. मग सत्यमेव जयती न अनृतः जरी म्हटलेलं आहे ना आमच्या मुंडकोपनिषदानी, तरी सुद्धा काही वेळेला घोटाळे असे होतात, इथे असत्यच बोललं पाहिजे असं राजकारणी माणसांना वाटतं. आणि काय पटाईत असतात बोलण्यात, काय खोटं बोलतात, इतकं सफाईदार खोट. कसे ईश्वरांनी ही जमात जगामध्ये जन्माला घातली याचं मनाशी नवल वाटतं. भाव असा की निर्द्वंद्वावस्था प्राप्त केव्हा होते? ओंकाराचं दर्शन झालं की. तिथे द्वंद्व मिटलीच ना सगळी. आत्मसाक्षात्कार म्हणजे तरी शेवटी काय आहे? निर्द्वंद्वावस्था. कुठलंही द्वंद्व तुम्हाला त्रासच मुळामध्ये देत नाही ना. सुख असो दुःख, सुख दुःख समान सकळ, अवघा प्रेमाचा कल्लोळ, संत एकनाथांचं वचन आहे. सुख दुःख सारखंच झालं, आता त्या निखळ प्रेमाचा आनंद आहे ना मला. मधुरा भक्ती इतकी सुंदर आचरलेली आहे काही काही संतांनी की म्हणे रूप गोस्वामीनी त्या मीराबाईकडे जायचं नाकारलं. स्त्री आहे म्हणाली, मी नाही दर्शन घेणार तिचं. भले किती भक्त असो संत असो, मी नाही दर्शन घ्यायला तिचं जाणार. त्यावेळेला मीराबाईनी उलटा त्या रूप गोस्वामींना निरोप पाठवला आणि काय सांगितलं? निरोप इतका सुंदर होता, या ब्रजामध्ये एकच पुरुष आहे, श्रीकृष्ण. अरे करा त्या कृष्णाची भक्ती, म्हणजे त्याच्यामध्ये मधुरा भक्तीचा भाव आहे. बरं किती सुंदर भाव प्रगट केला. आणि तत्क्षणी म्हणे रूप गोस्वामी उठले आणि मीराबाईनं भेटायला आले. हा भाव ज्याला कळला ना, हा उत्कटतेला भाव जाऊन पोचला, भक्तीचा भाव एका उंच स्तराला जाऊन पोचला. तिथेही ओंकाराचं गणेशाचं दर्शन आहे. पण ते साधलं पाहिजे आपल्याला. पण व्यवहारामध्ये ही द्वंद्व असतात, हे आपण नित्य ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. मग आता हे जे ऋत आहे ना, या ऋताला अनुसरून आपण सगळे व्यवहार केले पाहिजेत. पण या ऋताला व्यावहारिक तारतम्याची जोड नक्की द्यायला पाहिजे. त्या हत्ती नारायण आणि माहूत नारायणाची गोष्ट सांगतात ना, तसंच आहे. एक म्हणे आश्रम होता कुठेतरी आणि एक ऋषी आचार्य आपल्या सर्व शिष्यांना शिकवत असत. आणि पहिलं वचन काय शिकवलेलं होतं? सर्वम खल्विदम ब्रह्म, हे अवघं ब्रह्मच आहे. मग विद्यार्थी म्हणाले, वा वा, छानच आहे की सगळं. सर्वम खल्विद, जे दिसतंय जे दिसत नाही ते सगळं ब्रह्मच. आणि एके दिवशी काहीतरी पाठ चाललेला होता, पठण चाललेलं होतं आणि कुणीतरी ओरडलं म्हणे, अरे पळा रे पळा, एक माजलेला हत्ती येतोय. हे ऐकलं म्हणे आणि सगळे विद्यार्थी पळाले, 10 दिशांना पांगले. त्यातला एक म्हणाला, काय घाबरतात वेडे, कारण आम्हाला गुरुजींनी असं सांगितलेलं आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म. मग येणारा हत्ती सुद्धा ब्रह्मच नाही का? प्रेमाने मला त्याच्या स्वागताला पुढे जायला पाहिजे. म्हणून माजलेल्या हत्तीला तो पुढे गेला. आता त्याच्यावर जो माहूत बसलेला आहे तो अंकुश लावतोय तरी हत्ती काही आवरत नाहीये आणि तो ओरडून सांगतोय, बाबा रे बाजूला हो, तरी हा शिष्य काही ऐकेना. हत्तीने त्याला उचललं, भिरकावून दिलं बाजूला. पडला, लागलं सगळं आणि उठला, तसाच गुरुजींच्याकडे गेला.
आणि आचार्य देवो व दंडवत घातलं आणि म्हणाला, गुरुजी काय सांगितलं ते? सर्वम खलविदम ब्रह्म. आणि काय झालं? मी त्या हत्ती नारायणाला स्वागताला पुढे गेलो, कारण तो ब्रह्मरूपच आहे, आणि त्यांनी मला उचलून भरकावून दिलं. माझी अशी अवस्था झाली. गुरुजी म्हणाले, गाढवा तुझ्या एवढं लक्षात आलं नाही? हत्ती नारायणाला पुढे गेलास, पण तो वरचा माहुत नारायण सांगत होता ना बाजूला हो म्हणून, ते नाही का तुला कळलं? अर्थ काय झाला ध्यानात घ्या. ऋताधिष्ठित सगळं आहे, वैश्विक सत्य सगळं आहे, पण व्यवहारामध्ये काहीतरी तारतम्य करावं लागतं की नाही? ते केल्याशिवाय मार्गच नसतो. तुम्हाला दुसरं काही करता येणंच शक्य नाही. म्हणून आपल्याला हे भान नित्य ठेवावं लागतं की अरे हे नेहमी ध्यानात ठेवा, व्यावहारिक तारतम्याला बुद्धीची जोड द्या आणि एका विशिष्ट टप्प्यापर्यंत ऋताला जा, त्याच्या पलीकडे जायचं धाडस करू नका. हिमालयामध्ये गेल्यानंतर इतका आनंद का वाटतो? कारण ऋताला जितकं जवळ जाता येईल तितकं आपण जवळ जातो. एक साधं त्याचं उत्तर आहे. जे शहरामध्ये सुख आपल्याला मिळत नाही, जो आनंद शहरामध्ये आपल्याला मिळत नाही, तो आपल्याला हिमालयाच्या परिसरामध्ये गेल्यावर का बरं मिळतो? त्याचं कारण आहे की ऋताधिष्ठित जेवढं आहे ते अजूनही स्वच्छ आहे, तितकं चांगलं राहिलेलं आहे. म्हणून हिमालयामध्ये गेल्यावर आपल्याला आनंद होतो. जा तिथे एकदा आणि ऋताचा अनुभव घ्या. ऋत हे मोठा असं गम्मतशीर आहे की ते तुम्हाला ओंकाराकडे जायचा मार्ग दाखवतं. मग आता या ऋतावर अधिष्ठित असं सगळं चिंतन आमच्या ऋषीजनांनी केलं, मुनिजनांनी केलं, संतांनी सुद्धा केलेला आहे. या ऋताचा उल्लेख आमच्या सर्व संतांनी केलेला आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ऋताचा उल्लेख केलेला आहे आणि सांगितले की वैश्विक सत्य आहे, तिथे ईश्वराचं दर्शन आहे. या ऋताला शरण जा आणि जितकं ऋताच्या नियमांना पाळता येईल तितके पाळा, आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. मग या ऋतावर आधारलेलं जे आहे ना त्याला सत्य म्हणतात. ऋत हे मनामध्ये असतं, ऋत चिंतनात असतं, ऋत संकल्पामध्ये असतं, ऋत बुद्धीमध्ये असतं, ऋत अंतःकरण चतुष्टयामध्ये असतं आणि ते सत्य होऊन प्रगटतं वाणीच्या रूपानं. ऋत मनात आहे आणि सत्य वाणीमध्ये आहे. पण या वाणीला सत्याचा आधार घेतल्यानंतर सत्याने नेहमी म्हणे व्यावहारिक तारतम्याचा विचार करावा लागतो. महाभारतामध्ये 2 सुंदर उदाहरणं आलेली आहेत. कशी उदाहरणं आहेत आपल्याला सांगतो की एक सत्यकाम कौशिक या नावाचे ऋषी होते. त्यांचा पण असा असे की सगळं खरं बोलायचं, खोटं कधीही बोलायचं नाही. खरं कितपत बोलावं असं आहे की त्या त्या वयाला, त्या त्या मुलाला, त्या त्या व्यक्तीला, तरुणाला कळेल असंच बोलावं लागतं की नाही. आपण प्रौढ आहात सगळेजण. घरामधलं एखादं लहान मुलं विचारायला लागलं, आई बाबा मी जन्माला कसा आलो? आता याला उत्तर काय देणार? ऋताधिष्ठित सत्य हे सांगावं लागतं ना. मग व्यावहारिक तारतम्य करावं लागतं की नाही. अरे देव प्रसन्न झाला, देवानी तुला आमच्याकडे आणून दिलं, किती छान आहेस तू. त्याला इतका आनंद वाटतो मुलाला. नाचत ते पोर खेळायला जात. व्यावहारिक कुठेतरी शहाणपणा दाखवावा लागतो ना. सत्यकाम कौशिक असे होते म्हणे, सत्य बोलायची प्रतिज्ञा होती, आयुष्यभर केवळ सत्य बोले, सत्याला कधी त्यागणार नाही. आणि त्यांच्या आश्रमामध्ये एकदा चोर येऊन लपले. चोर नाही, राजा येऊन लपला आणि मागे त्याच्या पाठलागावर काही चोर आहेत. त्यांनी विचारलं, ऋषी आम्हाला सांगा आत राजा दडलेला आहे का? कारण त्या काळचे चोरही चांगले होते, असे एकदम घुसत नसत कुठे. त्यांनी विचारलं आश्रमामध्ये राजा आहे का? तर त्याला पकडायला जातं. आता यांचा पण असा होता की खोटं बोलायचं नाही आणि त्यांनी खरोखर सांगितलं, होय रे बाबानो, आत या देशाचा राजा जाऊन लपलेला आहे. त्या राजाने आत जाताना विनंती केलेली होती, माझ्या जवळ सैन्य नाहीये, मी एकटा आहे आणि 50-60 चोर मागे आहेत, तेव्हा मी इथे लपलो हे कृपा करून सांगू नका. सत्यकाम कौशिकांनी हे सांगून टाकलं, राजा आत आहे. त्यावेळी ते सगळे चोर आत घुसले, राजाला बाहेर ओढला, राजाला मारला त्यांनी तलवारीचे घाव घालून आणि त्याच्या अंगावरचे दागिने घेऊन त्यांनी पलायन केलं. सत्यकाम कौशिकांचं इहलोकीचं वास्तव्य संपलं. त्यावेळेला त्याने म्हणे वाईटातली वाईट अवस्था प्राप्त झाली. यमधर्म म्हणाला की तुला सत्य म्हणजे काय कळलेलं नाही.
ऋताधिष्ठित सत्य काय असतं तुला आकलन त्याचं झालेलं नाहीये, म्हणून तू असा वेड्यासारखा सगळा व्यवहार केलास. त्याच्या बरोबर उलट उदाहरण कोणाचं तर म्हणे अणिमांडव्यांचं. अणिमांडव्य असे होते की जरी राजा आत लपला तरी चोर आल्यावर त्यांनी काहीच बोलले नाही, ध्यानामध्ये तटस्थ राहील. आणि मग मागोमाग चोर उलटाय बर का, इथे पहिल्यामध्ये राजा दडलाय आणि अणिमांडव्यांच्या कथेमध्ये चोर आज जाऊन दडलेले आहेत. मागे राजाचे सैनिक आले आणि ते म्हणतायत ऋषीवरच सांगा, हे ध्यानामध्येच आहेत, ऋषीवरच सांगा इथे चोर दडलेले आहेत काय, काहीच बोलले नाहीत. आणि त्यावेळेला नंतर सैनिकांच्या लक्षात आलं आश्रमात हालचाल आहे. आत जाऊन पाहतात तो चोर सगळ्यांना पकडलं, त्यांच्याबरोबर अणिमांडव्यांची मुसक्या बांधल्या आणि राजासमोर आणून उभं केलं. हे चोर आणि त्यांना दडवणारा हा भामटा. त्यावेळी राजाचा संताप झाला आणि तो म्हणाला, वल्कला अंगावर धारण करता, तापस वेश धारण करता आणि आश्रमामध्ये चोरांना आश्रय देता. हे अजूनही ध्यानामध्येच आहेत, शांत आहेत. आणि त्यावेळेला मात्र तो जो राजा आहे तो संतापला आणि तो म्हणाला, आता मात्र तुम्हाला दंड हा केलाच पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की या भामट्याला सुळी द्या. आणि मांडव्यांना म्हणे अक्षरशः त्या सुळावर चढवण्यात आलं आणि तरी सुद्धा ते निर्भर आणि तृप्तच आहेत, काहीही परिणाम त्यांच्या देहावर झाला नाही. हे पाहिलं राजाचे सैनिक घाबरले आणि तसेच उठून पळत गेले. राजाला म्हणाले असा विलक्षण प्रकार घडलेला आहे. राजा तसाच धावत आला आणि ते नमस्कार केला, प्रभो माझ्यातून चूक घडली, मला क्षमा करा. आणि मांडव्य म्हणाले चिंता करू नको. म्हणे सुळावरून त्यांना काढलं, सुळाची अणी त्यांच्या देहामध्ये राहिली, म्हणून मांडव्यांचं नाव अणिमांडव्य झालं. पुढे त्यांनी यमधर्माशी संवाद केला आणि त्याला विचारलं, मला ही शिक्षा का दिली सांग. त्यावेळी तो म्हणाला की अहो ही शिक्षा तुम्हाला का दिली सांगतो. पूर्वजन्मामध्ये म्हणे तुम्ही काय केलेलं होतं, एका फुलपाखराला पकडलं आणि काटे घेऊन त्याच्या पंखामध्ये देहामध्ये टोचले, त्याची शिक्षा तुम्हाला दिली, म्हणून तुमच्या देहामध्ये सुळाची अणी गेलेली आहे. त्यावेळी मांडव्य म्हणाले, यमधर्मा हा प्रकार ज्या वेळेला घडला त्यावेळी माझं वय काय होतं. मोठा मार्मिक प्रश्न आहे. त्यावेळी तो यमधर्म म्हणाला की ऋषीवर आपलं वय अगदी लहान होतं, म्हणजे 4, 5, 6 वर्षांचं असेल. त्यावेळेला त्यांनी शाप दिलाय त्याला की अरे 4, 5 वर्षाच्या मुलाला काही कळतं का, घरातल्या वडील मंडळींनी सांगायला पाहिजे हे करू नको. आणि करू नको असं करून म्हणून सुद्धा तो करत नसेल, पाठीत रट्टा घालायला कमी करू नये. यमधर्मा मी इतका लहान असताना हे जर कृत्य केलं असेल तर त्याच्या परिणामांचं पाप पुण्याचा हिशेब माझ्याकडे येतच नाही, तेव्हा तुम्हाला का शिक्षा केली. मी तुला शाप देतो की तुला भूतलावर यावं लागेल, म्हणून माणूस म्हण. आणि म्हणे यमधर्माला माणूस म्हणून यावं लागलं. कोणाच्या रूपाने यावं लागलं, विदुराच्या रूपाने यावं लागलं. महाभारतात त्याचं वर्णन आहे, विदुर म्हणून यावं लागेल. आणि मग अणिमांडव्यांनी एक रेष अशी आखून दिली की 12-14 वर्षापर्यंत जे कर्म मुलाच्या हातून घडतं त्याचं पाप त्याला लागत नाही. याचा अर्थ कोणी लहान असले ऐकायला तर त्यांनी पाप करावं असं नव्हे. जाणता अजाणता चुकून जर पाप घडलं तर त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत. आणि म्हणून अणिमांडव्यांनी रेषा घालून दिली की 14 वर्षाचा मुलगा झाला रे झाला की तिथपासून प्रत्येक कृत्याची त्याची जबाबदारी आहे. बरोबर आहे. लालयेत 5 वर्ष आणि 10 वर्ष आणि ताडयेत. आपल्याकडे सूत्र साधं सांगितले, पहिले 5 वर्ष मुलाचे लाड करा, पुढची 10 वर्ष आवश्यक त्या वेळेला मार द्या शहाणं करण्यासाठी. आणि ते करावं लागतं मुलांना. काही वेळेला मुलांना कळत नाही आई वडील का मारतायत, त्यांच्या हिताचं नंतर 20 वर्षानं कळतं. आणि मग एकदा 15-16 वर्षांचे झाले मग काय करावं म्हणे, मग मित्र असल्यासारखं त्यांच्या बरोबर वागावं. आई वडिलांनी, मुलांनी नव्हे आई वडिलांशी. असं त्या श्लोकात कुठेही नाहीये. आमचे एक विद्वान विद्यार्थी मला सांगायला लागले, नाहीतर असं सांगितलेलंच आहे ना मित्रत्वानी वागावं. हो म्हटलं, पण आई वडिलांनी, मुलांनी नाही. काही आई वडिलांशी मुलांनी आदर ठेवूनच संवाद करायचा आई वडिलांशी. माणसं वाटेल तसा अर्थ लावून ते बरोबर नाही. मग म्हणून इथे अणिमांडव्यांनी रेषा घालून दिली. हे का सांगितलं,
ऋताचा संबंध कर्म विपाकाशी आहे. मी म्हंटल ना, तो असा आहे. कारण ऋताधिष्ठित सत्य आपल्याला आचरता आलं पाहिजे. कारण त्या ऋताधिष्ठित कर्म केलं तर संचित होणार नाही. ऋताला मोडून कर्म केलं तर संचित साचत जाणारच. तुम्ही काय वाटेल ते करा, त्याच्यातून तुमची सुटका नाही, हे परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे. मग त्याचं प्रारब्ध होणार, आणि प्रारब्ध केव्हा तरी दत्त म्हणून आपल्या समोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते जर प्रारब्ध टाळायचं असेल आपल्याला, तर जेवढा व्यवहार आपल्याला जास्तीत जास्त ऋताधिष्ठित करता येईल तेवढा करा. मग ते सत्य प्रतिबिंबित होऊन व्यवहारामध्ये उतरेल आणि ते सत्य तुम्हाला मार्ग दाखवेल. म्हणून गणक ऋषींनी काय म्हटलेलं आहे, ऋतंग वचमी सत्यंग वचमी. आता हा जो ओंकार आहे, ऋतानी आणि सत्यानी आपल्याला ज्ञात करून घ्यायचा, प्रतिज्ञापूर्वक स्वप्रतिज्ञात्मक खंड आहे ना हा, तो कसा आहे, तस्य वाचक प्रणवः, असं एक सूत्र पातंजली योगदर्शनामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा वाचक कोण आहे म्हणे ओंकाराचा, तर तो प्रणव ओंकार आहे. म्हणजे कोण आहे? प्रणव नाव सुद्धा अनेकांचं असतं, पण अर्थ माहीतच असतो असं नाही. प्रणव तर आपल्याकडे खूप वेळेला नाव ठेवतात, आपल्याला माहिती आहे. आणि अनेक आई वडिलांचं ते लाडकं नाव असतं. काही घराण्यामध्ये अशी प्रथा असते की सगळी गणपतीचीच नावं ठेवायची. सगळी नावं म्हणजे अगदी आजोबा पणजोबांच्या पासून नातू खापर पणतू पर्यंत सगळ्यांची नावं ही गजाननाची असतात. आणि सुदैवानं आपल्याकडे नावांना कमी नाहीये. आपल्याकडे देवी सहस्त्रनाम आहे, गणेश सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, शिव सहस्त्रनाम आहे, सूर्य सहस्त्रनाम आहे. सगळ्यांची सहस्त्र नावं दिलेली आहेत. काही चिंता करायचं कारण नाही, कधीच संपणार नाहीत ती. वाटेल तितकी नावं घ्या आणि त्याचा उपयोग करा. पण त्याचा वाचक कोण आहे, तर तो प्रणव आहे म्हणून सांगितलं. आता हा प्रणव शब्द कसा निर्माण झाला थोडं समजावून घ्या. तो प्र हा उपसर्ग आणि नु असा धातू आहे. प्र अधिक नु. नु याचा अर्थ प्र अधिक नु म्हणजे स्तवन करणे किंवा स्तुती करणे. ओंकाराचं स्तवन ज्याच्या माध्यमातून होतं तो प्रणव आहे. अर्थ लक्षात आला का बघा. कारण तो स्तुतीला पात्र आहे, तो स्तवनाला पात्र आहे. आणि म्हणून ओंकाराचं जे विराट स्वरूप आहे, ओंकाराचं सूक्ष्मातलं सूक्ष्म जे रूप आहे, ते उलगडून कोण दाखवतो, किंवा त्याला अधिष्ठान प्राप्त कोण करून देतो, किंवा त्याची स्तुती कोण गातो, तर तो प्रणव. आणि म्हणून त्याला नाव असं ठेवलेलं आहे प्रणव ओंकार. म्हणून प्रणव ओंकाराचं ध्यान करावं असं आपल्याकडे शास्त्रांनी सांगितलेलं आहे. गणेश उपासनेचं जे यंत्र आहे त्याच्यामध्ये प्रणव ओंकाराला प्रधान स्थान दिलेलं आहे. त्याचं कारणच असं आहे की जोपर्यंत तुमची उपासना दृढावत नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळत नाही. ती दृढावावी म्हणून प्रणव ओंकाराची उपासना आपल्याकडे सांगितली आहे. आणि म्हणून ऋषी या ठिकाणी प्रार्थना अशी करतायत आणि प्रतिज्ञा करतायत, ऋतंग वचमी सत्यंग वचमी. मग आपण दोन ह्याच्यात काय पाहिलं, आपण थोडस समजावून घ्यायचं आणि आज विरमायचं. आपण असं समजावून घेतलं की हा जो ओंकार आहे, हा जो गणेश आहे, हा कसा आहे, तर तो साक्षात तत्व आहे, तो साक्षात परब्रह्म आहे, तो साक्षात आत्मा आहे, तोच करता धरता सगळा काही आहे. आपण असं समजावून घ्यायचं, ओंकाराचं ज्या वेळेला विवेचन केलं तो तुरीय अवस्थेमध्ये असं म्हटलेलं आहे ना, त्याच्याही अतीत आहे. या तीन मात्रां ओंकाराची ती तुरीय अर्धा मात्र आहे, त्याचं मिळून ओंकाराचं दर्शन आहे. मग हे खरं आहे. मग त्याचा अर्थ आपल्या सहज लक्षात आला असेल की गजाननाला चतुर्थी अत्यंत प्रिय. चतुर्थी आपण का करतो त्याचं कारण आहे, हा गजानन उत्पत्ती स्थिती लयाच्या अतीत आहे. तीन पाद जे आहेत, तीन जे चरण आहेत त्याच्या पलीकडे आहे, म्हणजे कुठे तो चौथा चरण, म्हणून चतुर्थी त्याला प्रिय. करता धरता हरता या तिन्हीच्या तो अतीत आहे, म्हणून त्याला चतुर्थी प्रिय आहे. जेवढे तीन पाद म्हणजे मग वैश्वानराचा असो, तेजस हिरण्यगर्भाचा असो किंवा घनप्रज्ञ प्राज्ञाचा असो, त्याच्या अतीत असलेला हा ओंकार आहे, तो गणेश आहे, म्हणून त्याला चतुर्थी अत्यंत प्रिय आहे. मग या तिन्ही पदांना ओलांडून ज्या वेळेला साधक उपासक ज्ञानवंत होऊन त्या अर्ध्या मात्रा ओंकाराच्या जवळ जाऊन पोहोचतो, त्यावेळेला त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं.
त्याला आत्मसाक्षात्काराचा लाभ होतो. आणि तो लाभ इतका गोमटा असतो की उपनिषदांनी म्हटल्याप्रमाणे मग तिथे स्वरूपता आहे. प्रत्यक्ष सायुज्य मुक्तीचा लाभ अशा साधकाला प्राप्त होतो की याची देही याची डोळा. कारण चतुर्मुक्ती पैकी सुद्धा आम्हाला संतांनी किंवा आचार्य ऋषींनी असं सांगितलेलं आहे, सायुज्य मुक्ती महत्वाची. कारण स्वरूपता, सलोकता, समीपता यालाही ढळ आहे म्हणे. ढळ कशाला नाही, केवळ सायुज्य मुक्तीला नाही. त्या अर्ध्या मात्रेपर्यंत का पोचायचं? 3 मात्रा जरी तुम्ही आत्मसात केल्या तरी कदाचित तिथून ढळ आहे, माघारी याल. म्हणून चतुर्थ जी अर्धा मात्रा आहे तिथपर्यंत जाऊन पोचायचे. म्हणून गणेशाला चतुर्थी प्रिय असं रहस्य आहे त्याच्या मागे ऋषीजनांनी उलगडलेलं. म्हणून त्या ओंकाराचं स्वरूप जे शुद्ध आहे, जे बुद्ध आहे, जे नित्य आहे, जे सारखा आहे, समत्वाला धारण करणारा आहे आणि पुन्हा सर्व सृष्टीला निर्माण करून धारण करून त्याचा लय करणारा आहे, ते ऋताधिष्ठित आहे. म्हणून ऋतंग वच्मी सत्यंग वच्मी असा गणक ऋषींनी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. आता त्याच्या पुढचा जो खंड आहे त्याच्यामध्ये या ऋषीने अशी प्रार्थना केलेली आहे की हे देवा, सर्वांचं रक्षण कर, माझं रक्षण कर, शिष्याचं रक्षण कर, आचार्यांचं रक्षण कर, गुरुजींचं रक्षण कर, वक्त्याचं रक्षण कर, श्रोत्याचं रक्षण कर. सर्व दिशामधून येणार जेवढं काही अमंगल आहे त्या सर्व दिशातून येणाऱ्या अमंगलापासून, वाईटापासून माझं रक्षण कर. एवढंच नव्हे, काय जेवढं जेवढं 10 दिशातून येणारा अमंगल किंवा वाईट आहे त्याच्यापासून माझं रक्षण कर. तेव्हा या ओंकाराला गणक ऋषींनी प्रार्थना केली आणि सांगितले की हे परमात्म्या, हे शुद्ध बुद्ध अशा ओंकार स्वरूपा, हे परब्रह्मा, हे जगताच्या आत्म्या. कारण संख्ये आपल्या याच्यामध्ये संध्येमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. तू साक्षात जगताचा आत्मा आहेस, तेव्हा तू आम्हा सर्वांचं रक्षण कर. का? कारण आम्ही तुझा ठाव घेण्यासाठी काही उपासना मांडलेली आहे आणि जो उपासक असतो त्याचं रक्षण त्या उपासकाची जी आराध्य देवता असते त्या आराध्य देवतेनं करायचं असतं. जर मनामधला भाव शुद्ध असेल तर. तिथे सौदा जर केला तर रक्षण होणार नाही. मी तुला गुळ खोबरं देतो आणि मग मला वाडेहुडेन धनधान्य दे. काय हो सौदा? गुळ खोबऱ्यामध्ये इतकं मागणारी माणसं किती पापी असली पाहिजे. मग माणसं हे धाडस करू जातात. पण मी उपासक आहे, मी तुझी शुद्ध उपासना मांडली. शुद्ध उपासना याचा अर्थ काया वाचा मन सगळा विचार शुद्ध, सगळा उच्चार शुद्ध, सगळा आचार शुद्ध, ही शुद्ध उपासना आहे. आणि म्हणून माझं रक्षण कर असं सांगणारी ती उपासना आहे. ते रक्षण हे कसं करावं भगवंतानी, त्या ओंकारानी, गणेशानी हे पुढच्या खंडामध्ये सांगितलेलं आहे. पण आज ऋतंग वच्मी सत्यंग वच्मी जेवढं आपण बोललो ते ऋताचं सत्याचं स्वरूप समजावून घ्यायचं. कृष्ण भगवान हा महाभारतामध्ये सत्य कसं बोलला हे चित्तामध्ये ठसवून घ्यायचं. अश्वत्थामा हतहा म्हण असं युधिष्ठिराला सांगितले. मारला गेला म्हणून सांग, ते खोटं नाहीये. कारण कृष्णाचं वागणं ऋतावर अधिष्ठित आहे. कोणताही वैयक्तिक लाभ त्याला तिथे करून घ्यायचा नाहीये. आणि म्हणून जरी अश्वत्थामा मेला असं सांगितले तरी धर्माच्या सुख प्रतिष्ठापनेसाठी त्याचं बोलणं अत्यावश्यकच आहे. ते ऋताधिष्ठित आहे म्हणून ते खोटं नाहीये. आणि म्हणून शेवटी प्रतिज्ञा केली ना, परीक्षित जिवंत भावा. त्यात भगवान श्रीकृष्ण बोललेले आहेत की मी थट्टेत सुद्धा कधी असत्य भाषण केलेलं नाहीये. काय अर्थ आहे समजावून घ्या. थट्टेत ही मी खोटं जर बोललेलं नसेल, हा मुलगा जिवंत होऊ दे. आणि परीक्षित जिवंत झाला याला इतिहासाची साक्ष आहे. कारण त्या शब्दाना एवढा शुद्ध पाय आहे, एवढं शुद्ध अधिष्ठान आहे. तसं तुम्हा आम्हा सर्वांना ऋताधिष्ठित लाभावं, किंबहुना आपला त्या दृष्टीनं प्रयत्न नित्य राहावा. असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा आणि असा प्रयत्न करण्याची प्रेरणा तुम्हा आम्हा सर्वांना लाभावी अशी प्रार्थना त्या जगन्यंत्याच्या चरणी करतो आणि आज इथेच विरमतो.
मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती